प्रियजन हो, पुन्हा एक वार आपल्या सर्वांचे मी हार्दिक स्वागत करत आहे. दानिएल आणि भविष्यवाणी या मालिकेमध्ये आपल्या सर्वांचं मी स्वागत करतो. बंधू आणि भगिनींनो, मी देवाचे उपकार मानू इच्छितो. पुन्हा एक वार आपण सर्वजण हे जे विशिष्ट पुस्तक आहे, हे विशिष्ट पुस्तक शिकण्याकरिता एकत्रित जमलो आहोत. आजचा हा 8व्या क्रमांकाचा संदेश आहे, ज्याचं शीर्षक आहे नबुकद्नेझराची साक्ष. प्रियजन हो, पुन्हा एक वार आपण देवाकडे विनंती करूया की त्याने पवित्र आत्मा पाठवून आम्हा सर्वांना सहाय्य मदत करावी आणि जे गहन आणि गूढ गोष्टी आपण शिकत आहोत त्याच्यावरती प्रभुत्व मिळण्यासाठी, जेणेकरून ते आपल्यासाठी, आपल्या कुटुंबासाठी, आपल्या मंडळीसाठी, समाजासाठी आणि सर्व लोकांसाठी लाभदायक ठरेल. म्हणून आपण देवाकडे प्रार्थना करूया. सर्व समर्थ जिवंत परमेश्वर देवा, अखिल विश्वाचे उत्पन्न करत्या प्रभू, आज या समय तू आम्हा सर्वांना ही संधी दिलेली आहेस म्हणून उपकार मानतो. प्रेमळ पित्या, आमची पात्रता नसताना देखील तू आम्हाला तुझं वचन शिकवत आहेस आणि एवढंच नाही तर त्यानुसार चालण्यासाठी इच्छाशक्ती देखील पुरवत आहेस. म्हणून तुझ्या नावाला गौरव आणि महिमा देत आहोत. मागत आहोत परमेश्वरा की जितके लोक हे वचन ऐकतील, आत्मसात करतील, त्या सर्वांवरती विपुल असा आशीर्वाद पाठव आणि परमेश्वरा वचनानुसार चालण्यासाठी त्यांना सहाय्य मदत कर. प्रेमळ पित्या, तू यायच्या अगोदर आमची तयारी असावी, जेणेकरून तू ज्यावेळेस येशील त्यावेळेस त्या स्वर्गीय राज्यात जाऊन तुझ्या संगती सदोदित आम्ही ते आयुष्य व्यतीत करावं असं होऊ दे. इथून पुढची वेळ आमचं सर्वस्व तुझ्या हाती सोपवून देऊन नम्र विनंती येशूच्या नावात मागतो, म्हणून तो ऐक. आमेन. बंधू आणि भगिनींनो, आतापर्यंत आपण हे शिकलो आहोत की जे लोक देवाचे आहेत ते गुलामगिरीमध्ये गेलेले आहेत आणि ते बाबेलच्या गुलामगिरीमध्ये गेलेले आहेत. आणि त्या गुलामगिरीमध्ये देखील देव जो सर्व शक्तिशाली आहे, सर्व ज्ञानी आहे, त्यानं फक्त स्वतःच्या लोकांची म्हणजे यहुदी लोकांची काळजी न वाहता बाकीच्या लोकांना पण सार्वकालिक जीवन मिळावं म्हणून त्या ठिकाणी तो प्रयत्नशील आहे. प्रियजन हो, आपण दानिएलच्या पहिल्या अध्यायामध्ये पाहिलं की दानिएल त्या ठिकाणी मृत्यू पत्करायला देखील तयार आहे, पण त्याची जीवनशैली बदलायला तयार आहे. आणि त्या ठिकाणी नबुकद्नेझर राजाला पाहायला मिळतं की दानिएल व त्याचे जे सोबते आहेत ते इतर लोकांपेक्षा 10 पटीनं जास्त हुशार आहेत. एवढंच नव्हे तर दानिएलच्या दुसऱ्या अध्यायामध्ये आपण हेही पाहतो की जे स्वप्न आहे आणि त्याचा अर्थ आहे, जे स्वप्न आणि त्याचा अर्थ आहे, तो दानिएल जो आहे तो ते स्वप्न आणि अर्थ नबुकद्नेझर राजाला समजावून सांगतो. मग त्याच्यानंतर नबुकद्नेझर राजा जो आहे तो जिवंत देवाची प्रशंसा करतो आणि जिवंत देवाची त्याला प्रचिती येते. मग आपण तिसऱ्या अध्यायामध्ये पण पाहिलं की नबुकद्नेझर राजा जो आहे तो जिवंत देवाला थोड्याफार प्रमाणामध्ये जाणल्यानंतर देखील स्वतःच्या इच्छेनुसार त्या ठिकाणी मूर्ती बनवतो. आणि ती जी मूर्ती आहे ती सोन्याची मूर्ती बनवतो. त्या ठिकाणी जे लोक दंडवत करत नाहीत त्यांना धगधगीत आगीमध्ये टाकलं जातं आणि त्या ठिकाणी देखील देव त्या ठिकाणी येऊन त्या लोकांना आगीपासून नाही तर आगीमध्ये, म्हणजे थोडक्यात शद्रक, मेशक आणि अबेदनिगो, हननाया, मिशाएल आणि अजराया या तिघांचा बचाव आगीमध्ये करतो. प्रियजन हो, त्यानंतर देखील नबुकद्नेझर राजा जो आहे तो जिवंत देवाला महिमा आणि गौरव देतो. आणि त्या ठिकाणी हा नबुकद्नेझर राजा म्हणतो की जे कोणी त्या जिवंत देवाच्या विरोधात जातील त्यांचा नाश केला जाईल, त्यांचा नैनाट केला जाईल. आता एवढं झालेलं असताना आज आपण नबुकद्नेझर आणि त्याची साक्ष जी आहे त्याच्याविषयी शिकत आहोत की ह्या चौथ्या अध्यायामध्ये, दानिएल याच्या चौथ्या अध्यायामध्ये नबुकद्नेझराच्या आयुष्यामध्ये काय फरक पडला का? ज्या पार्श्वभूमीवरती आपण नबुकद्नेझरला पाहिलेलं आहे त्याच्याद्वारे त्याच्या अंतःकरणामध्ये पालट झालेला आहे का तो तसाच आहे, हे आपण दानिएलच्या चौथ्या अध्यायामध्ये पाहणार आहोत.
दानिएलचा 4था अध्याय 1 वचन. नबुकदनेझर राजा ह्याच्याकडून सर्व पृथ्वीवर राहणाऱ्या सर्व लोकांना, सर्व राष्ट्राच्या व सर्व भाषा बोलणाऱ्या लोकांना तुमचे कल्याण असो. आता ह्या ठिकाणी आपण हे पाहत आहोत की 4था अध्याय जो आहे तो नबुकदनेझर स्वतः काहीतरी म्हणत आहे आणि लिहित आहे. म्हणजे जरी दानिएलच्या पुस्तकामध्ये 12 अध्याय असले आणि 12 मधले जरी आपण 12च्या 12 अध्याय जर विचार केला तर त्या ठिकाणी एक अध्याय जो आहे तो स्वतः नबुकदनेझराने लिहिलेला आहे. प्रियजन हो, जर आपण दानिएल या पुस्तकाचा अभ्यास केला तर त्या पुस्तकामध्ये जरी 12 अध्याय असले तर त्यातला एक अध्याय जो आहे तो स्वतः नबुकदनेझराने लिहिलेला आहे आणि तो ह्या ठिकाणी एका साक्षीच्या रूपामध्ये लिहित आहे. तो म्हणत आहे की पृथ्वीवर राहणाऱ्या सर्व लोकांना, म्हणजे पत्र तो लिहित आहे पण कोणाला लिहित आहे? पृथ्वीवर राहणाऱ्या सर्व लोकांना, सर्व राष्ट्राच्या व सर्व भाषा बोलणाऱ्या लोकांना, म्हणजे थोडक्यात सार्वकालिक सुवार्ता ह्या ठिकाणी नबुकदनेझर ह्या पूर्ण जगाला देण्याचा प्रयत्न करत आहे. मत्ते 24 मध्ये आपण शिकलो देखील आहोत की साक्ष म्हणून राज्याची सुवार्ता पूर्ण जगामध्ये ज्यावेळेस पसरेल त्यावेळेस शेवट होईल. बंधू आणि भगिनींनो, प्रगटीकरणाच्या पुस्तकामध्ये देखील आपण प्रगटीकरणाच्या 14व्या अध्यायामध्ये वाचलेला आहे की 3 देवदूतांचा जो संदेश आहे तो पूर्ण राष्ट्रांसाठी आहे. सर्व राष्ट्र, सर्व भाषा बोलणारे वेगवेगळे निरनिराळे लोक यांच्यासाठी आहे. म्हणजे थोडक्यात नबुकदनेझर आता ही जी सुवार्ता आहे, त्याच्या आयुष्याची जी सुवार्ता आहे, त्याच्या आयुष्याची जी साक्ष आहे, मत्ते 24 अनुसार ती साक्ष पूर्ण जगाला सांगू इच्छितो. दानिएलचा 4था अध्याय आणि 2 वचन या ठिकाणी देवाचं वचन म्हणतं, महत्वाचं आहे. परात्पर देवाने जी चिन्हे व जे अद्भुत चमत्कार माझ्या संबंधाने दाखवले आहेत ते विदित करावेत हे मला बरे वाटले आहे. आता ह्या ठिकाणी नबुकदनेझर राजा त्याच्या साक्षीमध्ये म्हणत आहे की देवाने जे चिन्ह व अद्भुत चमत्कार त्याच्या आयुष्यामध्ये केलेले आहेत ते विदित करावे, म्हणजे लोकांना सांगावेत, ते लिहावेत, लोकांपर्यंत ते पोहोचवावेत, असं त्याला बरं वाटतं. आता मला तुम्हाला एक प्रश्न विचारू द्या, तुमची आणि माझी साक्ष आपण देवाच्या वचनामध्ये लिहू शकतो का? तुमची आणि माझी साक्ष जी काय असेल ती आपण परमेश्वराच्या वचनामध्ये, देवाच्या पवित्र शास्त्रामध्ये लिहू शकतो का? पण देवाने नबुकदनेझराला मुभा दिली, सवलत दिली, किंवा असं म्हणता येईल की खूप अशा साक्षी आपण दैनंदिन जीवनामध्ये देतो, पण देवानं ही साक्ष जी आहे ही साक्ष निवडलेली आहे, जेणेकरून ही साक्ष दानिएलच्या पुस्तकामध्ये विदित करावी किंवा त्याच्याविषयी लिहिलं जावं. बंधू आणि भगिनींनो, म्हणून दानिएल पुस्तकामध्ये जेवढ्या भविष्यवाण्या महत्वाच्या तेवढ्या गोष्टी महत्वाच्या, जेवढ्या गोष्टी महत्वाच्या तेवढ्या दानिएल आणि त्याची जीवनशैली जी आहे ती देखील महत्वाची, आणि त्यामध्ये नबुकदनेझराची साक्ष फार महत्वाची. म्हणजे तुम्हाला कळालं का आता हे जे पुस्तक आहे हे परिपूर्ण असं पुस्तक आहे बंधू आणि भगिनींनो. म्हणजे थोडक्यात भविष्यात काय घडणार आहे त्याच्याविषयी लिहिलेलं आहे, भूतकाळात काय घडलेलं आहे त्याच्याविषयी लिहिलेलं आहे. ह्याच्यामध्ये ज्या व्यक्तीनं हे पुस्तक लिहिलं त्याचं चरित्र, त्याचं आयुष्य, त्याची जीवनशैली याच्याविषयी लिहिलेलं आहे. एवढंच नाही तर त्याच्या आयुष्याद्वारे इतरांच्या आयुष्यामध्ये जी संजीवनी घडून आली त्यांच्याविषयी देखील लिहिलेलं आहे. म्हणून हे पुस्तक जे आहे हे फार महत्वाचं असं पुस्तक आहे. दानिएलचा ज्यावेळेस आपण 4था अध्याय आणि 2 वचन वाचतो त्या ठिकाणी असं नबुकदनेझर म्हणतो की चिन्ह आणि चमत्कार, म्हणजे देवाने नबुकदनेझरच्या आयुष्यामध्ये चिन्ह चमत्कार घडवून त्याच्या आयुष्यामध्ये जे काय केलं त्या सर्व गोष्टी तो ह्या ठिकाणी नमूद करू इच्छितो. तुम्ही आणि मी वाचलेलं आहे मत्ते याच्या 24व्या अध्यायामध्ये की चिन्ह चमत्कार लोक करून खूप लोकांना फसवतील. मत्ते याच्या 24व्या अध्याय 4थ्या वचनामध्ये येशू ख्रिस्त स्वतः म्हणतो की सावध असा
की तुम्हाला कोणी फसवू नये. आणि एवढंच नाही तर तो त्याच अध्यायामध्ये असं सांगतो की चिन्ह आणि चमत्कार शेवटच्या काळामध्ये लोक खूप करतील आणि खूप लोकांना फसवतील. पण ह्या ठिकाणी जे चिन्ह चमत्कार नबुकदनेस्झर राजा जो सांगत आहे ते चिन्ह आणि चमत्कार देवापासून आहेत आणि म्हणून ते खरे आहेत. म्हणजे थोडक्यात आपण हे जाणून घेतलं पाहिजे की शेवटच्या काळामध्ये आपल्यासाठी ही जी साक्ष आहे ही फार गरजेची आहे. आपल्या आयुष्यामध्ये देवाने जे चिन्ह चमत्कार केलेत ते चिन्ह चमत्कार अतिशय महत्वाचे आहेत. कारण की येणाऱ्या काळामध्ये खोटे संदेष्टे सैतान त्याचे दुष्ट दूत जे आहेत ते चिन्ह चमत्कार करून लोकांना फसवणार आहेत. तर त्याच्या चिन्हांच्या आणि चमत्काराच्या समोर सैतान आणि त्याचे दूत जे आहेत दुष्ट दूत जे आहेत त्यांच्या चिन्ह चमत्कारासमोर आपल्या आयुष्यामध्ये घडलेले चिन्ह चमत्कार जर देवाने केले असले तर तेच चिन्ह चमत्कार आपल्याला मदत करू शकतात. म्हणजे ज्या गोष्टी आपण स्वतः अनुभवलेल्या आहेत त्याच गोष्टीद्वारे आपला टिकाव धरू शकेल. खूप लोक चिन्ह चमत्कार पाहतात आणि ते देवाच्या विरोधात जातात. त्यांना वाटतं की ते चिन्ह चमत्कार जे सगळे आहेत ते देवापासूनच आहेत. गरजेचं नाही. म्हणून आपण आपल्या आयुष्यामध्ये देवाचा अनुभव घडून आणला पाहिजे. म्हणजे थोडक्यात त्याच्या अनुभवाची घडवणूक किंवा अनुभव जो आहे त्याची प्रचिती आपल्याला झाली पाहिजे. जर आपण दानिएलचा 4 अध्याय आणि 3 वचन जर वाचलं तर ह्या ठिकाणी देवाचं वचन म्हणतं त्याची चिन्हे किती थोर, त्याचे अद्भुत चमत्कारांचा प्रभाव केवढा. एवढंच नाही तर त्याचे राज्य सर्व कालचे आहे व त्याचे प्रभुत्व पिढ्यानपिढ्या राहणारे आहे. आता या ठिकाणी नबुकदनेस्झर राजाच्या मनामध्ये असा काय कायापालट झालेला आहे जेणेकरून ती अशी साक्ष देत आहे. म्हणून दानिएलचा 4 अध्याय जो आहे तो स्वतः नबुकदनेस्झराने लिहिलेला आहे. विधर्मी राजा त्याच्या आयुष्यामध्ये देवानं काय कार्य केलं जेणेकरून त्याला देवानं एक संधी दिली की तू देखील माझ्या पवित्र शास्त्रामध्ये एक अध्याय लिही. बंधू आणि भगिनीनो, जर पवित्र शास्त्रामध्ये ज्या ज्या लोकांनी लिहिलं तर ते पवित्र आत्म्याने प्रेरित असे होते आणि पवित्र आत्म्याने प्रेरित होऊनच नबुकदनेस्झर राजानं ही साक्ष त्या ठिकाणी लिहिलेली आहे. आता ही साक्ष कशी आहे याच्यावरून आपण जाणून घेतलं पाहिजे की ज्यावेळेस आपण साक्ष देतो त्यावेळेस ती साक्ष कशी पाहिजे. या ठिकाणी ही साक्ष जी आहे ती पूर्ण जगासाठी आहे. आपण ज्यावेळेस साक्ष देऊ त्यावेळेस ती साक्ष पूर्ण जगासाठी लाभदायक ठरली पाहिजे. बंधू आणि भगिनींनो, देवाचं वचन म्हणतं दानिएलचा 4 अध्याय आणि 4 वचन, मी नबुकदनेस्झर आपल्या गृहात चैनीत होतो, आपल्या मंदिरात समृद्ध होतो. आपल्या मंदिरामध्ये म्हणजे थोडक्यात त्या बाबेल देशाचा देवच होता असं देवाचं वचन म्हणतं की तो त्याच्या मंदिरामध्ये समृद्ध होता. म्हणजे त्याला कोणत्याही गोष्टीची कमी नव्हती. या ठिकाणी त्याचं वचन म्हणतं की त्याच्या घरामध्ये त्याच्या गृहामध्ये तो चैनीमध्ये होता. सर्वश्रेष्ठ राष्ट्र म्हणून तो त्या सर्वश्रेष्ठ राष्ट्रामध्ये अतिशय आनंद आणि सुखी असा होता. जी गोष्ट त्यानं त्याच्या मनामध्ये बाळगली ती त्याने केली. दानिएलचा 4 अध्याय आणि 5 वचन, देवाचं वचन म्हणतं मी स्वप्न पाहिले त्याने मी भयभीत झालो. आता ह्या ठिकाणी दुसऱ्या वेळेस जर आपण नबुकदनेस्झराला मिळालेल्या स्वप्नांचा विचार केला तर दानिएलच्या 2 अध्यायामध्ये नबुकदनेस्झराला स्वप्न मिळालं. ते एका पुतळ्याचं स्वप्न होतं. त्याच्याविषयी आपण विचार विनिमय केलेला आहे, त्याचा अर्थ देखील पाहिलेला आहे. त्याच्यानंतर 4 अध्यायामध्ये नबुकदनेस्झर राजाला दुसरं स्वप्न प्राप्त होतं आणि ह्या ठिकाणी तो म्हणतो की ते स्वप्न पाहून तो भयभीत झाला. हे स्वप्न पाहून तो काय झाला? भयभीत झाला. म्हणजे जसं 2 अध्यायामध्ये भयभीत झाला तसंच ह्या 4 अध्यायामध्ये भयभीत झाला. काय ह्या अध्यायामध्ये देखील त्याला एक पुतळा दिसला आणि तो पुतळा त्याचे तुकडे तुकडे झाले, त्याचे चूर्ण झाले असं त्यानं पाहिलं का?
पाहूया. देवाचं वचन म्हणतं, दानिएल याचा 4 अध्याय आणि 5 वचन, मी स्वप्न पाहिले त्याने मी भयभीत झालो. मी पलंगावर पडलो असता माझे विचार व माझ्या मनात घोळत असलेल्या कल्पना ह्यांनी मी चिंताक्रांत झालो. म्हणजे पलंगावरती झोपला असताना तो त्याच्या राज्याविषयी विचार करत असेल, स्वतःच्या आयुष्याविषयी विचार करत असेल, भविष्याविषयी विचार करत असेल, काय काय खूप गोष्टी. म्हणजे थोडक्यात असे असेल की ज्या हनन्या, मिशाल, नाझराया त्यांच्या आयुष्यामध्ये ज्या गोष्टी घडल्या त्याच्याविषयी विचार करत असेल. आणि ह्या गोष्टी विचार करत असताना देवाच्या वचनामध्ये असं लिहिलेलं आहे की तो चिंताक्रांत झाला. चिंताक्रांत या ठिकाणी झालेला आहे. बंधू आणि भगिनींनो, जर तुम्हाला संधी दिली की तुमची जी साक्ष आहे ती साक्ष पूर्ण जगाला सांगावी, तर त्या साक्षद्वारे किती लोक येशू ख्रिस्ताकडे वळतील? तुम्ही म्हणाल की साक्ष साक्ष आहे. अगदी बरोबर, साक्ष ही साक्ष असते. किती लोक देवाकडे वळतात हा त्या ठिकाणी प्रश्न नाही, पण त्या गोष्टी देवाने तुमच्या आयुष्यामध्ये केलेल्या आहेत, त्या गोष्टी तुम्ही ज्यावेळेस लोकांसमोर मांडता तर त्याला साक्ष म्हटली जाते. त्यामध्ये तुम्ही तुमचा देवासंधी घडलेला जो अनुभव आहे, देवाने तुमच्या आयुष्यामध्ये काय कार्य केलं याच्याविषयी आहे. खूप वेळेस लोक ज्यावेळेस साक्ष देतात त्यावेळेस देवाला जास्त महिमान गौरव न देता त्यांच्या आयुष्यामध्ये किती त्रास संकट होते याच्याविषयी जास्त बोलतात. पण देवाचं नाव त्या साक्षीमध्ये उंचावलं गेलं पाहिजे. देवाला आपण गौरव महिमा दिली पाहिजे. आणि आपण जास्त करून जेवढा त्रास संकट आपल्यावरती आलेला आहे त्याच्यापेक्षा जास्त आपण देवाने आपल्यासाठी काय केलं याच्याविषयी सांगितलं तर ती खरी साक्ष. या ठिकाणी देवाचं वचन म्हणतं, दानिएलचा 4 अध्याय आणि 6 वचन, तेव्हा मी आज्ञा केली की मला स्वप्नाचा अर्थ सांगण्यासाठी बाबेलातील सर्व ज्ञानी पुरुषांना माझ्याकडे आणावे. तर ह्या स्वप्नामध्ये देखील अर्थ लपलेला आहे असं नबुकदनेस्सराला वाटलं आणि म्हणून त्यानं लगेच हुकूम सोडला की स्वप्न मला माहित आहे, फक्त अर्थ सांगण्यासाठी तुम्ही काय करा, ज्ञानी पुरुष माझ्याकडे पाठवा. प्रियजन हो, ह्या ठिकाणी तुम्ही पाहत आहात का की देवाला जाणून बुजून हे स्वप्न जे आहे हे नबुकदनेस्सराला द्यायचंय. पहिलं स्वप्न नबुकदनेस्सरासाठीच होतं, पण त्याच्यातून नबुकदनेस्सराने फायदा करून घ्यायचा होता. दुसऱ्या अध्यायामध्ये त्यानं फायदा करून घेतला नाही. जरी देवाची वाहवा त्याने केली असली तरी देखील तिसऱ्या अध्यायामध्ये त्यानं प्रायश्चित केलेलं नाही. उलट देवाच्या विरुद्ध त्यानं बंड केलेले आहेत असं आपण त्या ठिकाणी पाहतो. म्हणून देव त्याचा हा जो सेवक आहे, जसं आपण परमेश्वराच्या वचनामध्ये वाचलं, या सेवकाला तो देव, जिवंत देव सोडत नाहीये. तो म्हणत आहे की मला तुला आणखीन एक संधी द्यायची. म्हणजे थोडक्यात हा विधर्मी जरी असला तर बंधू आणि भगिनीनो, आपण कदापि असा विचार करू नये की लोक विधर्मी आहेत, लोक वेगवेगळ्या राष्ट्रातील आहेत, वेगवेगळी भाषा बोलतात आणि म्हणून त्यांना सार्वकालिक जीवन नाही, असं आपण कधी म्हणू शकत नाही. येशू ख्रिस्त जर सर्वांसाठी मरण पावलेला आहे तर येशू ख्रिस्ताद्वारे सर्वांना सार्वकालिक जीवन आहे हे आपण जाणून घेतलं पाहिजे. पण त्याच्यामध्ये एक अट आहे आणि ती अट म्हणजे प्रत्येक व्यक्तीनं ते येशू ख्रिस्ताचं जे बलिदान आहे, त्याचं आयुष्य आहे, बलिदान, पुनरुत्थान, ह्या सर्व गोष्टी वैयक्तिकरित्या स्वीकारल्या पाहिजेत. दानिएलचा 4 अध्याय आणि या ठिकाणी 7 वचन, देवाचं वचन म्हणतं, तेव्हा ज्योतिषी, मांत्रिक, खासदी व दैवज्ञ हे आत आल्यावर मी आपले स्वप्न त्यांच्या पुढे मांडले, पण त्यांनी त्याचा अर्थ मला सांगितला नाही. आता थोडक्यात ह्या ठिकाणी एक चांगली गोष्ट होत आहे की जे स्वप्न आहे, जो दृष्टांत आहे, तो दृष्टांत, ते स्वप्न हा राजा विसरलेला नाही. कमीत कमी एवढी तर चांगली गोष्ट ह्या अध्यायामध्ये आपल्याला पाहायला मिळतं. आणि देवाचं वचन म्हणतं, नबुकदनेस्सर राजा स्वतः म्हणतो की ज्या वेळेस हे ज्ञानी पुरुष त्या ठिकाणी आले, कोणकोणते लोक, ज्योतिषी, मांत्रिक, खासदी व दैवज्ञ, म्हणजे देवाच्या गोष्टी जाणणारे लोक दैवज्ञ, देवाचं ज्ञान असणारे लोक दैवज्ञ.
ह्या ठिकाणी त्याच्यासमोर उभे राहिले. पण देवाचं वचन म्हणतं, नबुकदनेस्सर ह्या ठिकाणी लिहित आहे बरं का, तो लिहित आहे, म्हणतो की मी सर्व गोष्टी त्यांना सांगितल्या, दृष्टांतामधल्या सर्व गोष्टी, स्वप्नामधल्या सर्व गोष्टी त्याच्यासमोर मांडल्या, पण त्यातल्या एकानेही मला अर्थ सांगितला नाही. प्रियजन हो, जी चुकी नबुकदनेस्सर राजा दुसऱ्या अध्यायामध्ये करत आहे, तीच चुकी या ठिकाणी चौथ्या अध्यायामध्ये करत आहे. दुसऱ्या अध्यायामध्ये देखील त्यानं ज्यावेळेस पुतळा पाहिला त्यावेळेस त्यानं ज्योतिषी, मांत्रिक, खासदी आणि जादूगार यांना बोलवलं. या ठिकाणी दैवज्ञ असा शब्द वापरलेला आहे. त्या ठिकाणी लोक त्यांना किंवा राजाला ते स्वप्न सांगू शकले नाहीत आणि त्याचा अर्थही सांगू शकले नाहीत. आणि ह्या ठिकाणी स्वप्न जरी माहित असलं, स्वप्न जरी ह्या ज्योतिषी, मांत्रिक, खासदी, जादूगार, दैवज्ञ ह्या लोकांना जरी स्वप्न सांगितलं तरी देखील ते अर्थ सांगू शकत नाहीत. कळाली का दयनीय परिस्थिती? म्हणून बंधू आणि भगिनींनो, आपण जाणून घेतलं पाहिजे की देवाचे लोकांमध्ये देवाने किती क्षमता, किती कला कौशल्य देवाने दिलेलं आहे, जे बाकीच्या लोकांमध्ये नाही. किंवा बाकीच्या लोकांमध्ये जे कला कौशल्य आहे ते कला कौशल्य ते स्वतःच्या इच्छानुसार वापरतात. म्हणजे ह्या ठिकाणी आपण हे पाहत आहोत की ठीक आहे, दानिएल 2 मध्ये अर्थही माहित नाही, स्वप्नही माहित आहे, दोन्ही गोष्टी माहित नाही म्हणून ज्योतिषी, मांत्रिक, खासदी, जादूगार, दैवज्ञ हे निकामी, त्यांचा काही फायदा झाला नाही. ठीक आहे, दानिएलच्या 4थ्या अध्यायामध्ये स्वप्न सांगितलेलं आहे, कमीत कमी अर्थ तर सांगता आला पाहिजे त्या लोकांना. अर्थ देखील ते सांगू शकत नाहीयेत. म्हणजे ह्या ठिकाणी आपण जगाची परिस्थिती आणि देवाने दिलेल्या ज्ञानाची परिस्थिती पाहू शकतो. दानिएलचा 4था अध्याय आणि 8वं वचन, देवाचं वचन म्हणतं, सरते शेवटी दानिएल माझ्या पुढे आला, त्याचे माझ्या देवाच्या नावावरून बेल्शाझर हे नाव ठेवले आहे. आता आपल्याला कळालं की बेल्शाझर, जे दानिएलचं नाव बदलण्यात आलं. दानिएल म्हणजे काय? परमेश्वर माझा न्यायाधीश आहे. पण त्याचं नाव बाबेलच्या लोकांनी काय केलं? बेल्शाझर असं नाव ठेवलं, जे नाव बाबेलच्या देवतांच्या अनुसार आहे, देवांच्या अनुसार ते नाव आहे. तर ह्या ठिकाणी देवाचं वचन म्हणतं की सरते शेवटी दानिएल माझ्या पुढे आला, त्याचे माझ्या देवाच्या नावावरून बेल्शाझर हे नाव ठेवले आहे व त्याच्या ठाई पवित्र देवांचा, देवांचा, पवित्र देवाचा नाही, पवित्र देवांचा म्हणजे अनेक वचनी, एकापेक्षा जास्त देव या ठिकाणी नबुकदनेस्सर राजा लिहित आहे. बंधू आणि भगिनींनो, जे लोक विधर्मी आहेत त्यांना या जगामध्ये एक देव आहे ही संकल्पना जी आहे ती संकल्पना आत्मसात करण्यासाठी फार अवघड असतं, सोपं नसतं. त्यांना खूप सवय झालेली असते. ह्या गोष्टीसाठी हा देव, त्या गोष्टीसाठी ते तो देव, त्या गोष्टीसाठी ते तो देव, आणि अशा प्रकारे त्यांच्या आयुष्यामध्ये लाखोन करोड देव असतात. आणि जर तुम्ही त्यांना सांगितलं की जिवंत देव येशू ख्रिस्त एकच आहे, तर त्यांना ते आत्मसात करणं आणि स्वीकार करणं फार अवघड होतं, कारण की सवय अनेक देवांची त्यांना लागलेली असते. बंधू आणि भगिनींनो, विधर्मी राजाच्या बाबतीत देखील असंच झालेलं आहे. त्याला जरी माहित असलं की येशू ख्रिस्त हा देव आहे, तर तो येशू ख्रिस्त हा एकच देव आहे किंवा त्रैक्य हा एकच देव आहे, हे त्याला स्वीकारणं फार अवघड झालं. म्हणून जे विधर्मी लोक आहेत त्यांना एका देवाकडे वळणं फार अवघड होतं. जर तुम्ही त्यांना सांगितलं की येशू ख्रिस्त देव आहे, तर ते म्हणतील हा ठीक आहे, फार छान, येशू ख्रिस्त पण देव आहे का, फार छान. मग ते काय करतील? आपले करोडो जे देव आहेत त्याच्यामध्ये येशू ख्रिस्ताला जाऊन ठेवतील आणि म्हणतील ह्या करोडो देवतामध्ये येशू ख्रिस्त पण आमचा आजपासून देव.
सार्वकालिक जीवन येशू ख्रिस्त बाकीच्या देवांच्या संगती लोकांना सार्वकालिक जीवन देत नाही. कारण की येशू ख्रिस्त एकटाच सामर्थ्यवान देव आहे आणि त्याच्याशिवाय दुसरे देवच नाहीत. हा सर्वात मुळातला विचार म्हणजे दुसरे देवच नाहीत, कारण की तोच एक जिवंत देव आहे, ज्यानं जिवंत राहून लोकांसाठी प्राण दिले. जिवंत राहून त्यानं मानवी रूपामध्ये येऊन लोकांसाठी प्राण दिले. मग तो पुनरुत्थान झाला आणि तो दुसऱ्या वेळेस येणार आहे. बंधू आणि भगिनींनो, ह्या ठिकाणी जरी नबुकदनेझर राजाला जिवंत देवाविषयी माहित असलं तर तो म्हणतो, दानिएलाच्या ठाई पवित्र देवांचा आत्मा वसत आहे, त्याला मी आपले स्वप्न सांगितले. म्हणजे शेवटी दानिएलाला नबुकदनेझर राजानं स्वप्न सांगितले. आता जर आपण ह्या ठिकाणी विश्लेषण करायचं दानिएलच्या दुसऱ्या अध्यायामध्ये. बंधू आणि भगिनींनो, आपण पुढं शिकण्या अगोदर मला तुम्हाला हे सांगू द्या की दानिएलच्या पुस्तकामध्ये आपण पुढे पाठीमागं असं आपल्याला सदोदित जावं लागेल. जरी आपण पुढं शिकत गेलो तर पाठीमागच्या गोष्टी आपण त्याची उजळणी केली पाहिजे, त्या गोष्टी वारंवार लक्षात आणल्या पाहिजेत. म्हणजे दोन्ही गोष्टी ज्यावेळेस आपण पाहतो त्यावेळेस आपल्याला त्या गोष्टी जास्त समजतात, जास्त कळतात. दानिएलच्या दुसऱ्या अध्यायामध्ये आपण हे पाहत आहोत की ज्यावेळेस नबुकदनेझर राजाला ते स्वप्न त्याचा अर्थ सांगण्यास कोणी तयार झालं नाही किंवा सांगू शकलं नाही. दानिएलच्या दुसऱ्या अध्यायामध्ये बंधू आणि भगिनींनो, ज्यावेळेस आपण पाहतो की नबुकदनेझर राजाला ते स्वप्न त्याचा अर्थ सांगण्यासाठी कोणाला ज्ञान प्राप्त झालं नाही, त्यावेळेस वध करावास म्हणून नबुकदनेझर राजाने हुकूम सोडला. त्यावेळेस लोक कोणाला शोधू लागले? दानिएल आणि त्याच्या सोबत्यांना शोधू लागले. म्हणजे मृत्यूची ज्यावेळेस हुकूम येतो, मृत्यूची ज्यावेळेस आज्ञा होते त्यावेळेस दानिएल आणि त्याचे सोबती पहिले. पण ज्यावेळेस स्वप्न आणि त्याचा अर्थ सांगायचा असेल किंवा स्वप्नाचा अर्थ सांगायचा असेल त्यावेळेस त्यांची जी वेळ आहे किंवा त्यांची जी संधी आहे ती सर्वात शेवटी असते किंवा सर्वात शेवटी येते. पाहिलं का ह्या ठिकाणी की सैतान किती हुशार आहे? ज्यावेळेस हुकूम निघतो की ज्ञानांचं वध करावं त्यावेळेस लोक ज्ञानी पुरुषांना म्हणजे दानिएल आणि त्याच्या सोबत्यांना शोधायचा प्रयत्न करतात. म्हणजे थोडक्यात मृत्यूच्या वेळेस पहिले दानिएल आणि त्याचे सोबती. पण ज्यावेळेस स्वप्न त्याचा अर्थ सांगायचा असेल त्यावेळेस सर्वात शेवटी. ज्यावेळेस स्वप्नाचा अर्थ सांगायचा असेल त्यावेळेस पहिलं त्यांना बोलवलं जात नाही, पहिलं बाकीच्या लोकांना बोलवलं जातं. म्हणजे सैतान ह्या ठिकाणी आपली जी खेळी आहे तो फार चांगल्यारीत्या करत आहे. म्हणून बंधू आणि भगिनींनो, ह्या गोष्टी आपण जाणून घेतल्या पाहिजेत. आज भलेही हे जग किंवा हे जे मोठमोठे लोक आहेत, अधिकारी आहेत, देश चालवणारे जे लोक आहेत, आज त्यांच्या समोर खूप विद्वान असे लोक उभा राहिलेले असतील, पण येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला आणि मला त्यांच्या समोर उभं राहायचं आहे. या ठिकाणी देवाचं वचन म्हणतं की नबुकदनेझर राजाने दानिएलास ते जे स्वप्न आहे ते स्वप्न सांगितलं. मग काय झालं? दानिएलचा 4था अध्याय आणि 9वं वचन. या ठिकाणी देवाचं वचन म्हणतं, मी म्हणालो, हे बेलशस्सरा, ज्योतिषांच्या अध्यक्षा, पवित्र देवांच्या आत्मा तुझ्या ठाई आहे व कोणतेही रहस्य तुला समजायला अवघड नाही हे मला ठाऊक आहे. तर मी पाहिलेल्या स्वप्नातील दृष्टांत व त्याचा अर्थ मला सांग. या ठिकाणी नबुकदनेझर राजा कोणाची वाहवा करत आहे? बेलशस्सराची म्हणजे दानिएलाची वाहवा करत आहे. तो म्हणत आहे की तू ज्योतिषांचा अध्यक्ष आहेस. ज्योतिषी म्हणजे कोण? भविष्यामधल्या घडणाऱ्या गोष्टी ज्या घडलेल्या नाहीत त्या गोष्टी अगोदरच सांगणाऱ्या व्यक्तीला ज्योतिषी म्हणतात. आणि त्यांचा अध्यक्ष म्हणजे कोण? दानिएल. म्हणजे थोडक्यात पहा की दानिएलाची जी पदवी आहे, त्याचं जे स्तर आहे, त्याची जी पातळी आहे, त्याचं जे स्थान आहे ते किती उंच आहे. या ठिकाणी देवाचं वचन म्हणतं की नबुकदनेझर म्हणतो त्याला की तुझ्यापासून
कोणती गोष्ट लपवू शकत नाही आणि तुला भविष्यातील गोष्टी सांगणं अवघड नाही. दानिएलचा 4 अध्याय आणि 10वं वचन. मी आपल्या पलंगावर पडलो असता माझ्या मनात जे दृष्टांत घोळत होते ते हे, म्हणजे आता ते स्वप्न जे आहे ते स्वप्न कोणाला सांगत आहे? दानिएलला सांगत आहे. बंधू आणि भगिनींनो, कळालं का दानिएल 2 मध्ये किती फरक आहे आणि दानिएल 4 मध्ये किती फरक आहे? दानिएल 4 मध्ये दानिएलाची आणि नबुकदनेझराची परिस्थिती फार चांगली आहे, फार चांगली आहे. दानिएल 2 मध्ये दोघांनाही स्वप्न माहित नाही, दोघांनाही अर्थ माहित नाही. दानिएल 4 मध्ये नबुकदनेझरला स्वप्न माहित आहे, तो ते स्वप्न जे आहे ते दानिएलाला सांगतो. म्हणजे दानिएलाची जरा परिस्थिती या ठिकाणी चांगली आहे. या ठिकाणी देवाचं वचन म्हणतं, मी आपल्या पलंगावर पडलो असता माझ्या मनात जे दृष्टांत घोळत होते ते हे, मी पाहिले तेव्हा पृथ्वीच्या मध्यभागी एक वृक्ष होता, त्याची उंची फार मोठी होती. आता जे स्वप्न आहे त्याच्याविषयी आपण थोडं शिकूया की हे जी साक्ष आहे, ह्या साक्षीमध्ये कसा बदल घडून आला. म्हणजे थोडक्यात नबुकदनेझराच्या आयुष्यामध्ये असं काय घडलं जेणेकरून त्यानं 4 अध्याय साक्षीच्या रूपामध्ये लिहावा. तो स्वप्नामध्ये पाहतो, दृष्टांतामध्ये पाहतो की एक मोठा असा वृक्ष आहे आणि तो पृथ्वीच्या मध्यभागी उभा आहे, त्याची उंची जी आहे ती फार मोठी आहे असं देवाचं वचन म्हणतं. एवढंच नाही तर दानिएल 4:11 मध्ये लिहिलेलं आहे, तो वृक्ष वाढून मजबूत झाला, त्याची उंची गगनास पोहोचली व तो सगळ्या पृथ्वीच्या दिगंतापर्यंत दिसू लागला. म्हणजे तो जो वृक्ष आहे तो वृक्ष पृथ्वीच्या मध्यभागी, म्हणजे थोडक्यात काय, कोणती जर गोष्ट मध्यभागी असेल तर प्रियजन हो, पृथ्वीच्या बाकीच्या टोकाचे जे लोक आहेत त्या मध्यभागी असणाऱ्या गोष्टीकडे सर्व लक्ष असतं. मध्यभागी असणं म्हणजे काय, ती गोष्ट किंवा तो वृक्ष सर्वांचं केंद्रबिंदू किंवा सर्वांचं आकर्षणाचं स्थळ असं आपण म्हणू शकतो. आणि देवाचं वचन म्हणतं की हा वृक्ष जो आहे तो त्या पृथ्वीच्या मध्यभागी आहे आणि पृथ्वीच्या टोकाचे लोक जे आहेत ते टोकाचे लोक देखील त्या वृक्षाला पाहू शकतात. एवढंच नाही तर देवाचं वचन असं म्हणतं दानिएलच्या 4 अध्याय 12 वचनामध्ये, महत्वाचं वचन आहे. या ठिकाणी देवाचं वचन म्हणतं, त्याला सुंदर पाने होती, त्यावर फळे विपुल असून सर्वांना खायला पुरेशी होती, वनपशु त्याच्या आश्रयाने राहत, अंतराळातील पक्षी त्याच्या शाखांमध्ये वस्ती करत व त्या वृक्षावर सर्व मनुष्यांचे पोषण होत असे. आता ह्या ठिकाणी ह्या वृक्षाविषयी लिहिलेलं आहे. म्हणजे हे वृक्ष जे आहे हे लोकांसाठी, प्राण्यांसाठी, पक्ष्यांसाठी, बाकीच्या सर्व जीवजंतूसाठी किती महत्वाचं आहे असं ह्या ठिकाणी सांगण्यात येत आहे. प्रियजन हो, देवाचं वचन असं म्हणतं की त्या वृक्षाची पाने सुंदर अशी होती. असंही त्या ठिकाणी लिहिलेलं आहे की त्या झाडाला फळे खूप होती आणि इतके फळे होती की ती फळे सर्व लोक जेवढे त्या झाडावरती अवलंबून आहेत त्या सर्वांना ती पुरेशी होती. म्हणून हे जे दृष्टांत आहे, दृष्टांत आपण पाहण्याची आपल्याला गरज आहे. दृष्टांतामध्ये मनुष्य काहीही पाहू शकतो, पण त्याचा अर्थ जो आहे तो बरोबर लावला पाहिजे. तो अर्थ जो आहे तो बरोबर लावला पाहिजे. या ठिकाणी दानिएल 4:13 मध्ये लिहिलेला आहे, मी पलंगावर पडलो असता माझ्या मनात दृष्टांत घोळत होते, त्यात मी पाहिले की एक जागल्या पवित्र पुरुष आकाशातून उतरला. म्हणजे नबुकदनेझर राजा स्वप्न पाहतच होता, त्याने ते वृक्ष निहाळून पाहिलेच होते. त्या वृक्षाचे पाने सुंदर आहेत, त्याला फळं लागलेली आहेत, त्याच्या शाखांमध्ये पक्षी अंतरातून येऊन बसतायत, आश्रय घेत आहेत, त्याच्या खाली वन पशु जे आहेत ते आश्रय घेत आहेत. त्या झाडाच्या सावलीखाली लोक जे आहेत ते त्या झाडावरती अवलंबून आहेत. आणि देवाचं वचन म्हणतं की ह्या सर्व गोष्टी पाहत असताना त्या ठिकाणी एक पवित्र पुरुष आकाशातून उतरतो.
एक पवित्र पुरुष आकाशातून उतरतो. आणि काय होतं? दानिएलचा 4 अध्याय आणि 14 वचन. या ठिकाणी वचन म्हणतं, तो मोठ्याने पुकारून म्हणाला, हा वृक्ष तोडून टाका, याच्या फांद्या छेदा, याची पाने झाडून टाका व याची फळे विखरा, याच्या खाली राहत असलेले पशु निघून जावेत व पक्षी ह्याच्या शाखातून उडून जावोत. आता आकाशातून हा पवित्र मनुष्य जो येतो तो ह्या झाडाकडे पाहतो आणि या सर्व गोष्टी ज्या आहेत त्या सर्व गोष्टी बोलतो. कोणकोणत्या गोष्टी? देवाचं वचन म्हणतं की हा वृक्ष जो आहे तो तोडून टाका. म्हणजे का तोडून टाका? हा वृक्ष कोण आहे हे आपण जाणून घ्यायचं आणि त्या वृक्षाला का तोडलं जावं हेही आपण जाणून घ्यायचं. त्याच्या फांद्या छेदा, याची पाने झाडून टाका, याची फळे विखरा, याच्या खाली राहत असलेले पशु निघून जावेत. म्हणजे जे पशु या झाडाच्या खाली आश्रय घ्यायचे, सावलीमध्ये राहायचे, ते पशु निघून जावेत. आणि असंही लिहिलेलं आहे, यांच्या शाखातून उडून जावेत. म्हणजे पक्षी जे आहेत ते निघून जावेत. म्हणजे ह्या वृक्षामध्ये एवढं वैभव असताना ह्या सर्व गोष्टी ह्या वृक्षाच्या मध्ये किंवा ह्या वृक्षाच्या कालावधीमध्ये ह्या वृक्षावरती का याव्यात? जर आपण दानिएलचा 4 अध्याय 15 वचन वाचलं तर ह्या ठिकाणी देवाचं वचन काय म्हणतं? तरी पण ह्याचे बुंद जमिनीतून राहू द्या. आता एक गोष्ट आपल्याला ह्या ठिकाणी वेगळी पाहायला मिळते की ह्या झाडाचा जो बुंदा आहे किंवा मूळ जे आहे ते मूळ त्या जमिनीमध्येच राहू दे असं त्या ठिकाणी लिहिलेलं नाही की ते मूळ जे आहे तेही जमिनीतून काढून बाजूला करा. नाही, ते मूळ जे आहे ते जमिनीतच राहू दे. म्हणजे फक्त झाड मुळापासून जे वर आहे त्याची छाटणी झाली पाहिजे. फांद्या ज्या आहेत त्या छेदल्या पाहिजेत, फळं जे आहेत ते झाडून टाकली पाहिजेत, विखरली पाहिजेत, मग पाने विखरली पाहिजेत, पशु जे आहेत त्यांचे ते सावलीमध्ये जे आहेत त्यांच्यातून ते निघून गेले पाहिजेत आणि पक्षी जे आहेत ते त्यांच्या शाखातून निघून गेले पाहिजेत. पण बुंदा जो आहे तो त्या ठिकाणी त्या जमिनीमध्ये तसाच ठेवायचा आहे. देवाच्या वचनामध्ये ह्या ठिकाणी आपण पाहत आहोत दानिएलचा 4 अध्याय आणि 15 वचन. तरी पण याचे बुंदे जमिनीत राहू द्या, याला लोखंड व पितळ याच्या पट्ट्याने बांधून रानातल्या कोवळ्या गवतात राहू द्या, याला आकाशातील दैवराने भिजू द्या, भूमीवरील गवताचा वाटा ह्याला वनपशु बरोबर मिळो. म्हणजे थोडक्यात या वृक्षाला आता पशुसारखं जगायचं आहे. या वृक्षाला आता पितळ आणि लोखंडाच्या ज्या पट्ट्या आहेत त्याने बांधून त्याला गवतात ठेवायचं आहे. कधी आपण असा विचार केला का की असं कधी स्वप्न बघितलं का की आपण झाडाला पितळ आणि लोखंडाच्या पट्ट्याने बांधतो, त्याला गवतात ठेवतो, मग त्याला आकाशातील दैवराने ते वृक्ष जो आहे तो भिजतो, मग त्याच्यानंतर भूमीवरील गवत जे आहे ते गवत तो वृक्ष खातो. असं कधी आपण स्वप्न पाहिलेलं आहे का हो? म्हणून म्हटलं की दृष्टांतामध्ये व्यक्ती काहीही पाहू शकतो, पण त्या दृष्टांताचा अर्थ सांगणं गरजेचं आहे. येशू ख्रिस्त दृष्टांताद्वारे बोलला लोकांशी, पण त्यानं त्या दृष्टांताचा अर्थ जो आहे तो बरोबर सांगितला. म्हणून दृष्टांताद्वारे लोकांना स्वर्गाचं राज्य काय आहे हे लगेच कळालं किंवा सोप्यारित्या कळालं. दानिएलचा 4 अध्याय आणि 16 वचन ह्याचे अर्थ आपण पाहणार आहोत. या ठिकाणी दानिएल 4:16 मध्ये लिहिलेलं आहे, याचे मानव हृदय जाऊन याला पशु हृदय प्राप्त व्हावे व 7 काळ त्याच्यावरून जावेत. म्हणजे ह्या वृक्षाला मानवी हृदय आहे. आता आहे तसं पाहायचं, आहे तसं आपण शिकत जात आहोत. या वृक्षाला मानवी हृदय आहे आणि त्याला ते मानवी हृदय जे आहे ते काढून घ्यायचं आणि देव म्हणतो की त्याला पशुचं हृदय द्या. म्हणजे थोडक्यात तो पशुसंती राहील. तो काय करेल? प्राण्यांसंती राहील. प्राण्यांसारखं तो दैवराने भिजेल, प्राण्यांसारखं तो गवत खाईल, असं देवाचं वचन म्हणतं. दानिएलचा 4 अध्याय 17 वचन असं लिहिलेलं आहे
हे शासन त्याच्या जागल्यांच्या ठरावा व पवित्र जनाच्या वचनानुसार झाले, ते अशासाठी की मानवी राज्यावर परात्पर देवाची सत्ता आहे व तो ते पाहिजे त्याला देतो व त्यावर अगदी हलक्या प्रतीचे मनुष्यपैकी पाहिजे त्याला नेमतो, हे सर्व जीवधाऱ्यांना समजावे. आता ह्या ठिकाणी नबुकदनेस्झर राजा साक्ष देत आहे, म्हणत आहे की ह्या दृष्टांताद्वारे देव काय दाखवून देत आहे? देव हे दाखवून देत आहे की तो परात्पर देव आहे आणि ज्याला त्याच्या इच्छेप्रमाणे राजा बनवायचा आहे, सिंहासनावरती बसवायचा आहे, त्याला तो सिंहासनावरती बसवतो. ज्याला त्याला सिंहासनावरून खाली करायचा आहे, तो त्या व्यक्तीला सिंहासनावरून खाली करतो. बंधू आणि भगिनींनो, हेच वाक्य आपण दानिएलच्या 2ऱ्या अध्यायामध्ये वाचलेलं आहे. तुम्हाला आठवतं का? त्या ठिकाणी दानिएल म्हणतो की रहस्य प्रकट करणारा देव स्वर्गात आहे, त्यालाच माहित आहे आणि तोच एक परात्पर देव आहे, जो राजांना स्थापन करतो आणि जो राजांचं राज्य त्यांच्यापासून काढून घेतो. आठवतं का हे वाक्य? आठवतं का हे वचन? त्याच गोष्टी आता नबुकदनेस्झर राजा म्हणत आहे आणि या सर्व गोष्टी लोकांना समजाव्यात म्हणून हा दृष्टांत नबुकदनेस्झरला मिळालेला आहे, असं स्वतः नबुकदनेस्झर जो आहे तो साक्ष देत आहे. दानिएलचा 4था अध्याय 18 वचन, हे स्वप्न मी नबुकदनेस्झर राजाने पाहिले आहे. तर आता हे बेलशाझरा, म्हणजे नबुकदनेस्झर राजाने स्वप्न सांगितलेलं आहे. आता अर्थ, हे बेलशाझरा, याचा अर्थाचा उलगडा कर, कारण माझ्या राज्यातील सर्व ज्ञानी पुरुषांना ह्याचा अर्थ मला सांगता आला नाही, पण तुला सांगता येईल, कारण पवित्र देवांचा आत्मा तुझ्या ठाई आहे. दानिएला, स्वप्न तुला सांगितलेलं आहे, आता त्याचा तू काय कर? अर्थ सांग. म्हणजे कळालं का? ह्या ठिकाणी परत एकदा मला ते सांगूच वाटतं, कारण की फार विशिष्ट गोष्ट आपण ह्या ठिकाणी पाहत आहोत. जसं देव कार्य करत आहे तसं सैतान ही या ठिकाणी कार्य करत आहे. जसं मी तुम्हाला अगोदर आपण शिकलो की ज्यावेळेस ज्ञानांचा वध करायचा त्यावेळेस पहिला कोणाचा शोध? दानिएल आणि त्याच्या सोबत्यांचा. पण ज्यावेळेस स्वप्न त्याचा अर्थ सांगायचा किंवा फक्त अर्थ सांगायचा तर त्यांना शेवटी बोलवलं जातं. पहिलं त्यांना बोलवलं जात नाही. पहिलं कोणाला बोलवलं जातं? ज्योतिषी, मांत्रिक, खासदी, जादूगार, दैवज्ञ. सैतानाला माहित आहे की कोणत्या वेळेस देवाच्या लोकांना पुढे ठेवायचं आणि कोणत्या वेळेस लोकांना पाठीमागे ठेवायचं. आणि ह्या ठिकाणी नबुकदनेस्झर राजा म्हणतो की कोणताही ज्ञानी पुरुष जो आहे तो माझ्या या स्वप्नाचा अर्थ मला सांगू शकत नाही. बंधू आणि भगिनींनो, मुद्दाम जाणून बुजून देव कधी कधी असे दृष्टांत, असे स्वप्न अधिकाऱ्यांना, मोठमोठ्या लोकांना देईल, जेणेकरून देवाचे लोक त्यांच्यापर्यंत पोहोचतील. ज्यावेळेस ते त्यांच्या विद्वान लोकांना विचारतील की याचा अर्थ काय, ते विद्वान लोक सांगू शकणार नाही, त्यावेळेस देवाचा माणूस त्यांच्या संपर्कामध्ये यावा म्हणून देव येणाऱ्या काळामध्ये दृष्टांत, स्वप्न, अशा परिस्थिती मोठमोठ्या लोकांवर, श्रीमंतांवर, अधिपतींवर, राजांवर आणेल, जेणेकरून देवाचे लोक त्यांच्या संपर्कात यावेत आणि त्यांनी देवाची सुवार्ता त्या राजांना, त्या अधिपतींना सांगावी. देवाचे मार्ग वेगळे आहेत, देवाचे विचार वेगळे आहेत. देवाला त्या दानिएलाला राजाच्या समोर उभा करण्यासाठी मोठं काय करायची गरज नाही. एक स्वप्न दिलंच, प्रश्न मिटला. एका स्वप्नामध्ये दानिएल जो देवाचा माणूस आहे आणि विधर्मी माणूस जो आहे ते एकत्रित येतात. एक स्वप्न. म्हणजे देवाला ह्या ठिकाणी कष्ट करायची गरज नाही. देव साध्या गोष्टी करून देखील अद्भुत कार्य करून घेऊ शकतो. या ठिकाणी दानिएल याचा 4था अध्याय 19 वचन, मग बेलशाझर हे नाव दिलेला दानिएल क्षणभर बुचकळ्यात पडला व विचारांनी त्याचे मन व्यग्र झाले. आता ह्या ठिकाणी तो बुचकळ्यात का पडला? त्याला स्वप्न कळालं नाही का? त्याला दृष्टांत समजला नाही का? का त्याला त्याचा अर्थ माहित नाही का? अर्थ माहित आहे पण ते राजाला कसं सांगू असं त्याला वाटलं.
असंही असेल की दानिएलानं प्रार्थना केली असेल आणि त्याच्यानंतर त्याला त्याचा अर्थ कळाला असेल आणि मग तो थोडा बुचकळ्यात पडला असेल किंवा त्याला वाईट वाटलं असेल. पण बंधू आणि भगिनींनो, काही असू दे, ह्या ठिकाणी दानिएल जो आहे तो विचारात पडलेला आहे, त्याचं मन व्यग्र झालं असं देवाचं वचन म्हणतं. पुढे वाचूया दानिएल 4:19. तेव्हा राजा त्याला म्हणाला, बेल्शाझरा, या स्वप्ना संबंधाने व त्याच्या अर्थ संबंधाने तू घाबरू नकोस. म्हणजे बहुतेक राजाने पाहिलं असेल की दानिएलाची जी मुद्रा आहे, दानिएलाचा जो चेहरा आहे, त्याच्यावरती निराशा आलेली आहे. आणि म्हणून नबुकदनेझर राजा म्हणतो की तू काय करू नकोस, घाबरू नकोस. बंधू आणि भगिनींनो, ज्यावेळेस एखाद्या वयोवृद्ध माणसाला आपण दवाखान्यामध्ये नेतो आणि डॉक्टर त्याची चिकित्सा केल्यानंतर वैयक्तिकरित्या त्याच्या नातेवाईकांना किंवा आपल्याला सांगतो की अमुक अमुक जो रुग्ण आहे त्याला कर्करोग झालेला आहे आणि तो जास्त काळ जो आहे तो जिवंत राहणार नाही, हे त्या रुग्णाला सांगितलं जात नाही, खूप वेळेस लोकांना सांगितलं जातं. मग काय होतं, जे लोक आहेत ते ह्या डॉक्टर संगती बोलल्यानंतर त्या रुग्णाच्या समोर येतात आणि त्या रुग्णाच्या समोर ते असं दाखवण्याचा प्रयत्न करत आहेत की जो आजार आहे तो साधा आहे. आणि म्हणून तो रुग्ण पाहतो की हे जे चेहरे आहेत हे चेहरे उदास आहेत आणि मग रुग्ण स्वतःच विचार करतो, म्हणतो की बहुतेक माझ्यावरती मोठा आजार आलेला आहे आणि हे लोक मला ते सांगत नाहीत. कोणता आजार आहे मला माहित नाही, डॉक्टरनं मला नाही सांगितलं, ह्यांना सांगितलेलं आहे. म्हणून हा रुग्ण धैर्य आत्मसात करून या लोकांना म्हणतो की घाबरू नको, तू मला सांग की मला काय झालेलं आहे, मला सांग की काय झालेलं आहे. कारण की मला असं पाहायला मिळत आहे की तू उदास आहेस, तू खिन्न असं झालेला आहे, मला कृपा करून सांग की मला काय झालेलं आहे. पण खूप वेळेस आपण त्या रुग्णाला त्याचा आजार आपण सांगत नाही. प्रियजन हो, दानिएलचा 4 अध्याय आणि 19 वचन आपण पुढे वाचूया. तेव्हा राजा त्याला म्हणाला, बेल्शाझरा, या स्वप्ना संबंधाने व त्याच्या अर्थ संबंधाने तू घाबरू नकोस. तेव्हा बेल्शाझराने म्हटले, माझे स्वामी, हे स्वप्न आपल्या द्वेष्ट्यांना व त्याचा अर्थ आपल्या वैरांवर लागू पडो. म्हणजे ह्या ठिकाणी दानिएल आणि नबुकदनेझरचं जे मन आहे, जे नातं आहे, ते फार निगडीत आहे. त्यांचे मन जुळलेले आहेत थोडक्यात. आणि नबुकदनेझर राजाला दानिएल म्हणतो की स्वामी, हे जे स्वप्न आहे ना, हे तुमचे लोक जे तुमच्यावरती दुष्ट नजरेने पाहतात त्यांच्यासाठी असो, आणि हा जो अर्थ आहे तो अर्थ तुमच्या वैऱ्यांसाठी असावा. म्हणजे थोडक्यात दानिएलाला या ठिकाणी कळालं की ते स्वप्न काय आहे आणि त्याचा अर्थ काय. त्याच्याशिवाय दानिएल असे शब्द वापरणार नाही. दानिएलाने स्वप्न जरी ऐकलं तर त्याचा अर्थ जो आहे तो देवाकडूनच प्रकट झाला. आणि ज्यावेळेस प्रकट झाला त्यावेळेस दानिएल खिन्न झाला. का खिन्न झाला, पुढे वाचूया आपण. दानिएल याचा 4 अध्याय 20 वचन. आपण वृक्ष पाहिलास, तो वाढून मजबूत झाला, त्याची उंची गगनास पोहोचली, तो सगळ्या पृथ्वीला दिसू लागला. तो सगळ्या पृथ्वीला दिसू लागला असं देवाचं वचन म्हणतं. आता वृक्ष म्हणजे काय, कारण की दानिएलचा अभ्यास करत असताना आपण ते शब्द उचलायचे, तर ते शब्द देवाच्या वचनामध्ये कसे वापरलेले आहेत ते पाहायचं, मग आपल्याला त्याचा अर्थ कळतो. वृक्ष म्हणजे काय किंवा झाड म्हणजे काय आपण या ठिकाणी पाहूया. स्तोत्र संहितेचा 1 अध्याय आणि 3 वचन. स्तोत्र संहितेचा 1 अध्याय आणि 3 वचन. जे झाड पाण्याच्या प्रवाहाजवळ लावलेले असते, जे आपल्या हंगामात फळ देते, ज्याची पाने कोंबजत नाहीत, अशा झाडासारखा तो आहे. म्हणजे ह्या ठिकाणी झाडाची जी तुलना आहे ती एका व्यक्तीसंती केलेली आहे, जो व्यक्ती देवासंती असतो. कळालं का? ह्या ठिकाणी झाडाची तुलना एका व्यक्तीसंती केलेली आहे. जसा व्यक्ती देवासंती आहे त्याच्यावरून तुलना केली जाते की झाड जसं प्रवाहाजवळ लावलेले असतं आणि त्याच्या हंगामामध्ये ते फळ देतं, त्याची पाने कोंबजत नाहीत. म्हणजे झाडाची तुलना मनुष्याबरोबर केलेली आहे. म्हणजे थोडक्यात बंधू आणि भगिनींनो, 4 अध्यायामध्ये दानिएलाच्या 4 अध्यायामध्ये जे वृक्ष, त्याची उंची फार मोठी होती, त्याची उंची गगनापर्यंत पोहोचली,
त्याची जी पाने होती ती सुंदर होती, त्याला जी फळे लागली होती, त्याच्या छायेखाली वनपशु बसायचे, त्याच्या शाखांमध्ये पक्षी बसायचे आणि लोकांना त्या ठिकाणी खाण्यासाठी पुष्कळ होतं. हे झाड जे आहे, हे झाड एका मनुष्याला दर्शवतं आणि तो मनुष्य म्हणजे नबुकदनेस्सर राजा. कारण की स्तोत्र संहितामध्ये झाडाची तुलना मनुष्याबरोबर केलेली आहे आणि म्हणून ह्या ठिकाणी आपण हे पाहत आहोत की ते झाड जे आहे ते नबुकदनेस्सराला दर्शवतं. आता बाबेलोनला तर दर्शवतच, कारण की नबुकदनेस्सर राजा बाबेलचा प्रतिनिधी आहे. हे जरी महत्वाचं असलं तरी देखील ही भविष्यवाणी जी आहे दानिएल 4 अध्यायामध्ये, ही विशिष्ट करून पूर्ण बाबेलच्या राज्यासाठी नसून विशिष्ट करून त्या राजासाठी आहे, नबुकदनेस्सर राजासाठी आहे. म्हणून हे झाड जे आहे हे नबुकदनेस्सराला दर्शवतं. दानिएल 4 अध्याय 21 वचन, त्याची पाने सुंदर होती, त्यावर फळे विपुल असून सर्वांना खाण्यास पुरेशी होती. त्याच्या खाली वनपशु राहत होते व त्याच्या शाखात अंतराळातील पक्षी वस्ती करत होते. आता ह्या ठिकाणी आपण जे पाहिलं की वृक्ष म्हणजे नबुकदनेस्सर, म्हणजे ह्या ठिकाणी आपण आता थोडा विचार करू शकतो की नबुकदनेस्सरामुळे खूप लोकांना व्यापार, नोकरी, अन्न सामग्री या सर्व गोष्टी मिळालेल्या आहेत. म्हणजे थोडक्यात ह्या ठिकाणी सर्व प्रकारच्या लोकांना ह्या ठिकाणी मदत झालेली आहे. कोणामुळे? बाबेलच्या राज्यामुळे. बाबेलच्या राज्यामुळे ह्या ठिकाणी लिहिलेलं आहे, पशु त्यांना फायदा झाला, पक्षी लोकांना फायदा झाला, असं देवाचं वचन म्हणतं. आणि हे वृक्ष म्हणजे नबुकदनेस्सराचं जे राज्य आहे ते पृथ्वीच्या मध्यभागी आहे. आणि म्हणजे थोडक्यात त्याची जी प्रतिमा आहे किंवा ते वृक्ष जो आहे तो वृक्ष पूर्ण जगाच्या टोकापर्यंत त्याची वाहवा आहे. म्हणजे बाबेलोनचा जो देश आहे किंवा बाबेलचा जो देश आहे तो देश खूप लोकांसाठी एक आशीर्वाद म्हणून आहे, असं आपण ह्या ठिकाणी पाहत आहोत. दानिएल 4 अध्याय आणि 22 वचन, महाराज तो वृक्ष आपणच आहात. पाहिलं का? तो वृक्ष कोण आहात? आपणच आहात. म्हणजे दानिएल ह्या ठिकाणी आता स्पष्ट करत आहे. दानिएलाला वाटलं की आता राजापासून लपून काहीच चालणार नाही, राजाला सर्व गोष्टी आपण स्पष्टरित्या सांगितल्या पाहिजेत. दानिएल 4:22, महाराज तो वृक्ष आपणच आहात, आपण वाढून बलवान झाला आहात, आपली थोरवी वाढून गगनापर्यंत पोहोचली आहे. म्हणजे ज्या गोष्टी आपण शिकलो त्याच गोष्टी. दानिएल 4 अध्याय 23 वचन, आणि महाराजांनी असे पाहिले की एक जागल्या पवित्र पुरुष आकाशातून उतरून म्हणाला, हा वृक्ष तोडून याचा नाश करा, तथापि याचे बुंद जमिनीत राहू द्या, याला लोखंड व पितळ यांच्या पट्ट्याने बांधून रानातल्या कोवळ्या गवतात राहू द्या, याला आकाशातल्या दैवराने भिजू द्या, याला वनपशु बरोबर वाटा मिळो, याच्यावरून 7 काळ जावं तोवर असे होवो. आता ह्या ठिकाणी पितळ आणि लोखंड याच्या पट्ट्याने त्यांना बांधलं पाहिजे, या झाडाला बांधलं पाहिजे आणि ह्याला गवतात ठेवलं पाहिजे. म्हणजे काय? पितळ आणि लोखंड पट्ट्या म्हणजे काय? यशया याचा 45 अध्याय 1 वचन, या ठिकाणी देवाचं वचन म्हणतं, परमेश्वर म्हणतो, कोरेश माझा अभिषिक्त आहे. जसं यरुशलेमच्या वेळेस, यरुशलेमला ज्या वेळेस घेराव घालण्यात आला, वेढा घालण्यात आला, त्यावेळेस देवाच्या वचनामध्ये आपण पाहिलं की नबुकदनेस्सराला देव म्हणतो की तो माझा अभिषिक्त सेवक आहे. तसंच ह्या ठिकाणी यशया 45:1 मध्ये देवाचं वचन म्हणतं की देव म्हणतो, कोरेश माझा अभिषिक्त आहे, त्याच्या पुढे राष्ट्रे पादाक्रांत करण्यासाठी मी त्याचा उजवा हात धरला आहे, राजांना आपल्या कमरा सोडायला मी लावतो, त्याच्या पुढे दरवाजे उघडतील, वेशी बंद राहणार नाहीत, असे मी करतो. म्हणजे देवाने त्याच्या समोर दरवाजे उघडे केलेले आहेत, वेशी उघड्या केलेल्या आहेत. आता कळालं का बंधू आणि भगिनींनो, आपल्याला येणाऱ्या काळामध्ये असं पाहायला मिळेल की कोरेश हा जो राजा आहे तो मेदी पार्शीच्या काळातील राजा आहे. आणि मेदी पार्शीने काय केलं? दानिएल 2 अनुसार, दानिएलच्या 2 अध्यायानुसार बाबेल वरती जर लढाई करून कोण आला असेल तर मेदी पार्शी.
कळालं का ह्या ठिकाणी किती महत्वाचं वचन आहे? जर नबुकदनेस्झर राजाने जिवंत देवाच्या गोष्टी आणि त्याच्या वंशजांनी जिवंत देवाला स्वीकारलं असतं तर त्यांचं राज्य खूप काळ टिकलं असतं. या ठिकाणी यशयाचा 45वा अध्याय आणि 2रं वचन, कोरेशच्या बाबतीत, मेदी पारशीचा जो राजा आहे त्याच्या बाबतीत काय लिहिलेलं आहे? परमेश्वर त्याला म्हणतो, मी तुझ्या पुढे चालेन व उंच सकल असलेल्या सपाट करीन. मी पितळी दरवाजे फोडून त्याचे तुकडे करीन, लोखंडाचे अडसर मोडून टाकेन. म्हणजे पितळ आणि लोखंड ह्या ठिकाणी त्याच्या समोर टिकाव धरू शकणार नाही. म्हणजे थोडक्यात हा कोरेश राजा जो आहे तो कोरेश राजा ज्या गोष्टी तोडून फोडून टाकून बाबेलवरती लढाई करेल त्या गोष्टीविषयी ह्या ठिकाणी लिहिलेला आहे. म्हणजे थोडक्यात अशी परिस्थिती बाबेल देशाची, बरं का, अशी परिस्थिती बाबेल देशाची होईल आणि विशेष करून नबुकदनेस्झराची होईल जणू काय त्याला पितळ आणि लोखंडाच्या पट्ट्याने बांधलेला आहे. पण विशेष करून बंधू आणि भगिनींनो, दानिएल याचा 4था अध्याय विशेष करून नबुकदनेस्झर राजा जो आहे त्याच्या साक्षीविषयी आहे. जास्ती करून बाबेलचा नाश याच्याविषयी नाही, तर जे झाड जे नबुकदनेस्झरला दर्शवतं त्याच्याविषयी आहे. म्हणून आपण सीमित राहून, मर्यादित राहून फक्त आज दानिएल 4 मध्ये नबुकदनेस्झर जे झाडाने दर्शवलेलं आहे त्याच्याविषयी विचार करूया. दानिएलचा 4था अध्याय आणि 24वा वचन, महाराज, याचा अर्थ असा आहे की माझे स्वामी राजे, याच्याविषयी परस्पर देवाचा ठराव हा आहे. म्हणजे देवाने काय ठरवलेलं आहे तुमच्या आयुष्याविषयी ते मी तुम्हाला सांगतो. दानिएलचा 4था अध्याय 25वा वचन, आपणाला मनुष्यातून घालवून देतील, आपली वस्ती वन पशुत होईल, आपणाला बैलाप्रमाणे गवत खावे लागेल, आपण आकाशातील दैवाराने भिजाल. मानवी राज्यावर परात्पर देवाची सत्ता आहे व तो ते पाहिजे त्याला देतो. हे ज्ञान आपणाला होईपर्यंत आपणावरून 7 काळ जातील. आता जरा लक्ष द्या. स्वप्न सांगितलेलं आहे, आता त्याचा अर्थ. देवाचं वचन म्हणतं की तो वृक्ष जो आहे तो स्वामी तुम्हीच आहात, म्हणजे नबुकदनेस्झर राजा तूच आहेस. आणि देवाचं वचन म्हणतं की तुला मनुष्यातून काढून घेण्यात येईल. म्हणजे थोडक्यात तुमची जी वस्ती आहे ती मनुष्यात इथून पुढे होणार नाही. मनुष्यातून तुम्हाला काढून घेतलं जाईल आणि बैलाप्रमाणे तुम्हाला गवतामध्ये ठेवलं जाईल. तुम्ही गवत खायचं वन पशु सारखं आणि आकाशातील दैवाराने तुमचं अंग भिजेल. आणि ह्या ठिकाणी लिहिलेलं आहे, मानवी राज्यावरती परात्पर देवाची सत्ता आहे. हे जोपर्यंत तुम्हाला कळत नाही तोपर्यंत तुमच्यावरती 7 काळ जातील, म्हणजे 7 वर्ष तुम्हाला लागतील. म्हणजे थोडक्यात नबुकदनेस्झर राजा, तुला जर हे जाणून घ्यायचं असेल की तुला जे राज्य मिळालेले आहे ते देवापासून आहे, तुझं जर राज्य गेलं तर देवापासून तुझं राज्य जाईल, हे तुला समजण्यासाठी तुला 7 वर्ष लागणार आहेत. बंधू आणि भगिनींनो, जेवढा अहंकार जास्त तेवढे नम्रता शिकण्यासाठी वेळ तेवढाच लागतो. अहंकारची पातळी जेवढी जास्त तेवढी नम्रता शिकण्यासाठी तेवढा काळ आपल्याला लागतो. आणि देव प्रेमळ आहे, देव प्रेमळ आहे. आणि म्हणून देव या नबुकदनेस्झर राजाला कदापि सोडण्यास तयार नाही. त्याची इच्छा आहे की ह्या लेकराला, विधर्मी जरी असलं तर त्याला त्याचं परिवर्तन करून त्याला देवाकडे आणायचं, म्हणजे स्वतःकडे घ्यायचं आहे. म्हणून म्हटलं की येशू ख्रिस्त जो आहे, जिवंत देव जो आहे, तो सर्वांसाठी आहे. सर्वांची तो काळजी वाहतो. तो काळजी वाहू देव आहे. तो तारण करता आहे. जितका निर्माण करता, जितका सांभाळ करता, तितकाच उद्धार करता किंवा तारण करता आहे. बंधू आणि भगिनींनो, या ठिकाणी लिहिलेलं आहे की नबुकदनेस्झराला वन पशु सारखं 7 वर्ष राहायचं आहे. जोपर्यंत त्याला कळत नाही की जिवंत देव मानवाच्या राज्यांवरती, प्रत्येक देशावरती त्याची सत्ता आहे, हे जोपर्यंत कळत नाही तोपर्यंत नबुकदनेस्झर राजा वन पशु सारखा राहील. आणि देवाच्या वचनामध्ये लिहिलंय की किती काळ राहील? 7 वर्ष. म्हणजे जर 5 वर्षात जर तो शिकला असता तर फक्त 5च वर्ष. जर एका वर्षात तो या सर्व गोष्टी शिकला असता, कोणत्या गोष्टी? की जिवंत देव आहे, त्याची सत्ता कायम आहे,
त्याच्या इच्छेनुसार तो कोणत्या राज्यावरती कोणता राजा असावा, कोणत्या राजाला कमी करावं, कोणत्या राजाला राजस्थानावरती बसवावं, हे तो ठरवतो. हे ज्यावेळेस जोपर्यंत नबुकदनेजराला कळत नाही तोपर्यंत नबुकदनेजर वनपशूसारखा. वनपशु कपडे घालतात का हो? तुमच्यासारखे माझ्यासारखे वनपशु वस्त्र घालतात का हो? कल्पना करा, ह्या राजाच्या शरीरावरती सध्या, म्हणजे थोडक्यात ह्या गोष्टी व्हायच्या अगोदर सर्वात किमती कपडे घातले असतील नाही का त्याने. राजा आहे तो, सर्वश्रेष्ठ राष्ट्र. त्यानं कपडे कमी सोनं नाणं जास्त घातलं असेल, कोणाला माहिती. या सर्व गोष्टी त्याच्यातून काढून घेऊन तो वनपशु म्हणजे तो विवस्त्र. किती वर्ष? 7 वर्ष विवस्त्र. बंधू आणि भगिनींनो, तुम्ही विवस्त्र किती वेळ होता? देवाचं वचन म्हणतं की 7 वर्ष नबुकदनेजर राजाला विवस्त्र, तेही एका खोलीमध्ये बंद नाही, पूर्ण आकाशाच्या खाली. म्हणजे थोडक्यात उघडपणे त्याला विवस्त्र वनपशुसारखं राहायचं, आणि ते पण 7 वर्ष. कळालं का? म्हणजे आपण जर अहंकार बाळगत असेल तर अहंकारामुळे आपल्याला काय परिस्थितीच्या सामोरे जावं लागतं. ज्या गोष्टीमध्ये आपण अहंकार बाळगतो त्याच गोष्टी देव काढून घेतो. जर आपण आपल्या शरीराची अहंकार आपल्याला होत असेल की माझं शरीर किती चांगलं आहे, मी दिसायला किती देखणं आहे, मी दिसायला किती सुंदर आहे, मी हे आहे ते आहे, या सर्व गोष्टी जर आहेत ना, तर देवाच्या वचनामध्ये आपण ह्या गोष्टी पाहत आहोत की ज्या गोष्टीमध्ये आपण अहंकार बाळगतो, त्याला देव मानतो, त्याच गोष्टी देव नष्ट करतो. दानिएलचा 4था अध्याय आणि 26वा वचन. त्यांनी त्या वृक्षांची बुंद राखून ठेवायला सांगितले. याचा अर्थ हा की सत्ता ही स्वर्गातील देवाची आहे हे ज्ञान आपल्याला झाले, म्हणजे आपले राज्य निश्चयाने आपणास मिळेल. देवाची स्तुती असो, देवाची स्तुती असो की नबुकदनेजराचं राज्य त्याच्या अहंकारामुळं काढून जरी घेतलं गेलं तर सदा सर्व काळ नाही. म्हणजे ज्या वेळेस त्याला देवाच्या सत्तेचा अनुभव घडेल, देव परात्पर देव जो आहे तो सर्वश्रेष्ठ आहे, त्याच्यासारखा कोणी नाही, त्याच्या इच्छेनुसारच तो कोणाला राजा बनवायचं, कोणाला नाही बनवायचं, कोणतं राज्य कोणतं नाही, या सर्व गोष्टी ठरवणारा तो देव आहे. ही गोष्ट ज्यावेळेस नबुकदनेजराला कळेल त्यावेळेस देवाचं वचन म्हणतं की जे राज्य त्याच्यापासून हिरावून घेतलं गेलं ते राज्य त्याला परत मिळेल. किती चांगली गोष्ट आहे का? बंधू आणि भगिनीनं, खूप वेळेस असं होतं की काय काय वेळेस आपल्याला ज्या गोष्टी देव देऊ इच्छितो किंवा देवानं दिलेल्या आहेत त्या गोष्टीमध्ये आपण अहंकार बाळगतो आणि देव ती गोष्ट आपल्यापासून काढून घेतो, आणि कधी कधी ती गोष्ट आपल्याला परत कधी आयुष्यात मिळत नाही. कारण की देवाला आपली काळजी आहे. देवाला वाटतं की परत ती गोष्ट मी ह्या लेकराला दिली तर हे माझं लेकरू आणखीच जास्त माझ्यापासून लांब जाईल, म्हणून देव ती गोष्ट त्या लेकराला देत नाही. या ठिकाणी लिहिलेलं आहे दानिएलचा 4था अध्याय 27वा वचन. म्हणून महाराज, माझी मसलत आपण मान्य करावी, आपण पाप सोडून न्याय नीतीचे आचरण करावे, न्याय नीतीचे आचरण करावे. बंधू आणि भगिनींनो, अहंकार निघून गेला पाहिजे. ह्या व्यक्तीनं येशू ख्रिस्ताला स्वीकारलं पाहिजे. म्हणजे काय? पाप करणं बंद केलं पाहिजे. ज्या ठिकाणी पाप आहे त्या ठिकाणी स्वार्थ आहे. पुन्हा एक वार, ज्या ठिकाणी पाप आहे त्या ठिकाणी स्वार्थ आहे. खूप लोक म्हणतात नाही का, मी स्वार्थी नाही, मी ह्याला मदत करतो, मी त्याला मदत करतो, मी माझंच फक्त पाहत नाही, मी बाकीच्या लोकांचंही पाहतो. फक्त त्या व्यक्तीला एकच प्रश्न विचारायचा की तू पाप करतोस का? जर तो म्हणाला हा मी पाप करतो, तर त्याला 100% सांगायचं की ज्या अर्थी तू पाप करतोस त्या अर्थी तू स्वार्थी आहेस. प्रेमानं सांगायचं. दोषार्पण आपल्याला म्हणजे त्या व्यक्तीला कमी लेखायचं नाही, पण थोडक्यात विश्लेषण कसं करायचं हे गोष्ट आपण शिकत आहोत.
खूप लोक तुम्हाला म्हणतील की मी स्वार्थी नाही, पण ज्या अर्थी ते पाप करतात, पाप म्हणजे स्वार्थ, पाप म्हणजे स्वार्थ. पाप देवाची इच्छा नाहीये. पाप ही व्यक्तीची वैयक्तिक इच्छा असते, म्हणून त्याला स्वार्थ म्हटलं जातं. देवाच्या वचनामध्ये असं लिहिलेलं आहे की दानिएल नबुकदनेझराला एक सल्ला देतो, तो म्हणतो पाप करणं बंद करा. जोपर्यंत पाप करणं बंद करत नाही तोपर्यंत ही जी भविष्यवाणी आकाशातून जो व्यक्ती आला त्याने जी आकाशवाणी केली ती आकाशवाणी जर तुम्हाला वाटतं नबुकदनेझर राजा पूर्ण होऊ नये तर तुम्ही काय करा, माझी ही सल्ला मसलत घ्या, तुम्ही पाप सोडून न्याय नीतीचे आचरण करावे. पुढे लिहिलेलं आहे, अधर्म सोडून गरिबांवर दया करावी, आशाने कदाचित आपले स्वास्थ्य अधिक काळ राहील. गरिबांवरती दया करा, पाप सोडून देवाची सेवा करा, लोकांची सेवा करा. या ठिकाणी असं लिहिलं आहे, आशा केल्याने कदाचित आपले स्वास्थ्य अधिक काळ टिकून राहील. दानिएलचा 4 अध्याय 28 वचन. हे सगळे नबुकदनेझर राजा याच्यावर गुजरले. म्हणजे थोडक्यात या सर्व गोष्टी ज्या आहेत त्या सर्व गोष्टी नबुकदनेझरच्या आयुष्यामध्ये घडल्या असं देवाचं वचन म्हणतं. आता पाहूया ह्याच्यानंतर काय होतं. दानिएलचा 4 अध्याय 29 वचन. 12 महिने लोटल्यावर तो एकदा बाबेलच्या राजवाड्यात गच्चीवर फिरत होता. म्हणजे भविष्यवाणी सांगितल्यानंतर, भविष्यवाणी त्याचा अर्थ दानिएलाने राजाला सांगितल्यानंतर तेवढंच नाही तर राजाला सल्ला मसलत देण्यात आली की तुम्ही पाप करणं बंद करा, नाहीतर ही भविष्यवाणी तुमच्यावरती पूर्ण होईल. देवाची सेवा करा, गरिबांवरती दया करा, म्हणजे तुम्ही तुमचं स्वास्थ्य जे आहे ते जास्त काळ टिकेल, तुमचं राज्य जे आहे ते जास्त काळ टिकेल. हे सांगून झाल्यानंतर 12 महिने लोटून गेले. 12 महिने म्हणजे जवळपास 1 वर्ष. मला तुम्हाला एक प्रश्न विचारू द्या की जी सल्ला मसलत लोकांनी तुम्हाला दिली 1 वर्षापूर्वी, ती सल्ला मसलत तुम्हाला आठवते का आजच्या घटकेला? जो सल्ला तुम्हाला तुमच्या घरातल्या लोकांनी दिला असेल, जी चुकी तुम्ही केली त्या चुकीबद्दल तुम्हाला लोकांनी ठणकावून सांगितलं असेल, ती गोष्ट तुम्हाला आज आठवते का? का असं झालेलं आहे की ती गोष्ट तुम्ही ऐकली पण आता ती लक्षात नाही आणि तुम्ही अशाच मार्गावरती आहात ज्या मार्गावरती तुम्ही अगोदर होता, ज्या मार्गावरती मी अगोदर होतो त्याच मार्गावरती मी आहे का? प्रियजन हो, ज्यावेळेस लोक आपल्याकडे येतात आणि म्हणतात ना की बंधू तुमच्या आयुष्यामध्ये ह्या गोष्टी चुकीच्या होत आहेत, जरा पडताळून पहा, त्याची चाचणी करा, आणि जर तसंच होत असेल तर कृपा करून काय करा, त्याच्यातून आपण बाहेर पडूया. मी हे पापी आहे, आपण दोघे मिळून देवाकडे प्रार्थना करूया जेणेकरून आपण त्या पापातून, त्या चुकीच्या गोष्टीतून, त्या वाईट सवयीतून बाहेर पडू. ज्यावेळेस देव लोकांना पाठवतो ना तर कृपा करून त्या लोकांची जी सल्ला मसलत आहे ती आपण स्वीकारली पाहिजे, नाहीतर काय होईल त्याच्याविषयी आपण या ठिकाणी वाचूया. देवाचं वचन म्हणतं, दानिएलचा 4 अध्याय 30 वचन. त्यावेळी राजा म्हणाला, हे थोर बाबेल नगर राजनिवासासाठी माझ्याच पराक्रमाने, माझ्या प्रतापाच्या वैभवासाठी मी बांधले आहे ना. इथं काय लिहिले, माझ्या राजनिवासासाठी, माझ्याच पराक्रमाने व माझ्या प्रतापाच्या वैभवासाठी मी बांधले आहे. असं ज्यावेळेस नबुकदनेझर राजा म्हणतो, म्हणजे त्या ठिकाणी मला हे कळतं की नबुकदनेझर राजाने 1 वर्षापूर्वी जे स्वप्न देवाने त्याला दिलं, जो अर्थ दानिएलद्वारे देवाने तो प्रगट केला, त्या सर्व गोष्टी नबुकदनेझर विसरून गेला होता. दानिएलचा 4 अध्याय 31 वचन. हे शब्द राजाच्या मुखात निघतात ना निघतात तोच आकाशवाणी झाली की, हे राजा नबुकदनेझरा, हे तुला विदित होवो की तुझ्या हातची राजसत्ता गेली आहे. म्हणजे थोडक्यात राज दरबारामध्ये 12 महिन्यानंतर ह्या भविष्यवाणीला लोटून सांगून, त्याचा अर्थ सांगून जवळपास 12 महिने गेल्यानंतर राजा त्याच्या राजवाड्यामध्ये स्वच्छंदपणे बागडत असताना, स्वच्छंदपणे चालत असताना तो त्याच्या अहंकाराने काय म्हणाला,
मी हे बाबेल शहर बांधलेलं आहे माझ्या वैभवासाठी, माझ्या पराक्रमाने मी केलेलं आहे. म्हणजे त्यानं देवालाही महिमा आणि गौरव दिलं नाही. आणि हे शब्द बोलतच असताना, म्हणजे हे शब्द त्याच्या तोंडामध्येच होते, म्हणजे हे वाक्य पूर्ण व्हायच्या अगोदरच आकाशातून एक वाणी झाली. आकाशवाणी झाली. आकाशवाणी झाली. आणि त्या आकाशवाणीनं काय सांगितलं? हे नबुकदनेजरा, तुझी राज्य सत्ता तुझ्यातून काढून घेतली गेली आहे. दानिएलचा 4 अध्याय आणि 32 वचन. तुला मनुष्यातून घालवून देतील, तुझी वस्ती वनपशुत होईल, तुला बैलाप्रमाणे गवत खावे लागेल आणि मानवी राज्यावर परात्पर देवाची सत्ता आहे व तो ते पाहिजे त्याला देतो. हे ज्ञान तुला होईपर्यंत तुझ्यावरून 7 काळ जातील. वारंवार तेच 3-4 वेळेस परमेश्वराच्या वचनामध्ये आपण हेच वाक्य वाचलं. जोपर्यंत मानवी राज्यावरती देवाची सत्ता आहे हे तुला समजत नाही आणि तो ते पाहिजे त्याला देतो हे तुला जोपर्यंत ज्ञान होत नाही, तोपर्यंत तुला वनपशु सारखं गवत खावं लागेल, दैवाराने तुझे अंग भिजेल. आणि देवाचं वचन म्हणतं की तुझ्यावरून 7 काळ जातील, म्हणजे 7 वर्ष तुला ही पीडा भोगावी लागेल. 7 वर्ष. कल्पना करा, 7 वर्ष म्हणजे आपण थोडक्यात पाहूया. 7 वर्षापूर्वी तुम्ही कसे होता? 7 वर्षापूर्वी तुमची परिस्थिती काय होती? तेवढे वर्ष नबुकदनेजराला प्राण्यांसंगती राहायचंय. असं नाही की कधी कधी लोक येऊन भेटतील, प्राण्यांसारखं राहायचंय, त्याला विवस्त्र राहायचंय. म्हणजे 7 वर्ष तर त्याच्यावरती कपडे राहणार नाहीत. वनपशुसारखं गवत खायचं म्हणजे थोडक्यात तो विवस्त्र होणार. किती वेळ त्याच्यावरती कपडे राहतील? बंधू आणि भगिनींनो, खूप लोक मी पाहिलेले आहेत जे मनोरुग्ण आहेत, त्यांच्यावरती कपडे जास्त काळ ते शरीरावरती कपडे ठेवत नाहीत, कारण की त्यांना जास्त त्याच्याविषयी जाणवत नाही. आणि ह्या ठिकाणी हा मनुष्य राजा जो आहे, त्या काळचा राजांचा राजा, बाकीच्या राष्ट्रांचा राजा, त्याची परिस्थिती एखाद्या प्राण्यासारखी झाली. मानवी हृदय काढून त्याला पशुचं हृदय देण्यात आलं, असं देवाचं वचन म्हणतं. दानिएलचा 4 अध्याय आणि 33 वचन. त्याच घटकेस हे नबुकदनेजराच्या प्रत्यास आले, त्याला मनुष्यातून घालवून दिले व तो बैलाप्रमाणे गवत खाऊ लागला. त्याचे शरीर आकाशातील दैवाराने भिजू लागले, एतवर की त्याचे केस गरुडाच्या पिसाप्रमाणे वाढले आणि त्याची नखे पक्षाच्या नख्यांसारखी झाली. एवढी वाईट परिस्थिती राजाची. ज्या राजाने तो स्वतःच्या नाकावरती माशी देखील कधी बसवू दिली नाही, त्याची अशी परिस्थिती. म्हणून म्हटलं की ज्या वेळेस देव लोकांना पाठवत असेल आणि सांगत असेल की आपण बदललं पाहिजे, आपण आपल्या आयुष्यामध्ये सुधारणा केली पाहिजे, ज्या वेळेस परिस्थिती आपल्यावरती येते, ज्या वेळेस वचनाद्वारे देव आपल्याला सांगतो की अहंकार मनामध्ये आपण जाऊ नये, पाप सोडून द्यावं, आपण देवाकडे वळावं, त्यावेळेस प्रियजन हो आपण देवाकडे वळलं पाहिजे. नाहीतर सामाजिकरित्या सर्वांसमोर देव आपल्याला अशा परिस्थितीमध्ये टाकेल. मग त्यावेळेस आपल्याला अतिशय मनाला आणि अंतःकरणाला वाईट वाटेल. म्हणजे थोडक्यात सगळ्यांसमोर समाजापुढे आपली अशी परिस्थिती होईल. कळालं का बंधू आणि भगिनींनो? ज्यावेळेस देव संधी देतो ना, त्या संधीचा आपण फायदा करून घेतला पाहिजे. खूप वेळेस आपल्याला वाटतं की काय नाही, देवानं मला ह्या गोष्टी खूप वेळेस सांगितल्यात, आता पण काय झालं नाही, इथून पुढे काय होणार आहे? काहीच नाही होणार. पण देवानं जर एखादी गोष्ट सांगितलेली आहे तर देव ती गोष्ट नक्कीच करतो, म्हणून त्याला देव म्हटलेला आहे. हेही तितकंच खरं. दानिएल याचा 4 अध्यायामध्ये आपण पाहत आहोत की नबुकदनेजराचे केस जे आहेत ते गरुडासारखे वाढतील. म्हणून म्हटलं पशु म्हणजे पशु, त्यामध्ये तीळ मात्र फरक नाही. मानवी हात पाय जरी असले तर त्याचं चरित्र जे आहे ते पशुसारखं असेल आणि त्याची नखे जे आहेत ते पक्ष्यांच्या नख्यासारखे असतील.
राजदरबारामध्ये असताना त्याची किती उठाठेव केली असेल, त्याला किती चांगल्यारीत्या सांभाळलं असेल, पण तो आता वनपशूसारखा झालेला आहे. का? जेवढा अहंकार जास्त तेवढं देवाला त्या व्यक्तीला कमी लेखावं लागतं, कमी करावं लागतं, म्हणजे त्या व्यक्तीच्या आयुष्यामध्ये बदल घडून येतो. जेवढा अहंकार कमी तेवढा कमी त्रास त्या व्यक्तीलाही आणि देवालाही. दानिएलचा 4था अध्याय आणि 34वा वचन. हे दिवस संपल्यावर मी नबुकदनेझराने आपले डोळे आकाशाकडे लावले. आतापर्यंत नबुकदनेझर राजा स्वतःकडे, मी, माझ्यासाठी, माझ्यामुळे. पण 7 वर्ष ज्यावेळेस त्याला त्रास संकट झाला, वन पशुसारखा तो राहिला, त्याच्यानंतर देवाचं वचन म्हणतं की त्यानं त्याची नजर जी आहे ती स्वतःकडे लावली नाही, देवाकडे लावली. बंधू आणि भगिनींनो, आपण त्रास संकट स्वतःवरती यावं याची वाट पाहत आहोत का? जर देवाने लोकांना पाठवून आपल्याला जर एखादी गोष्ट सांगितली असेल की बाबा तू अहंकारामध्ये आहेस, तू गर्विष्ठ आहेस, तू फुगीर आहेस, तू लोकांचा द्वेष करतोस, तुझ्यामध्ये ईर्ष्या आहे, मत्सर आहे, तर आपण कृपा करून हात जोडून विनंती करत आहे बंधुजन हो, भगिनींनो, आपण ते कृपा करून ऐकलं पाहिजे. नाहीतर सगळ्यांसमोर अशी परिस्थिती देव आपल्यावरती आणेल, सगळ्यांसमोर देव असं शासन आपल्याला करेल, मग आपण लपून राहू शकत नाही. थोडक्यात आहे तोपर्यंत आपण आवरलं पाहिजे, सावरलं पाहिजे. दानिएल 2:34. हे दिवस संपल्यावर मी नबुकदनेझराने आपले डोळे आकाशाकडे लावले, माझी बुद्धी मला परत आली. माझी बुद्धी मला परत आली म्हणजे थोडक्यात तो बुद्धी जी होती ती त्याची चुकीची बुद्धी होती, त्याला आता चांगली बुद्धी प्राप्त झाली. मी परत देवाचा धन्यवाद केला, त्या सदा जिवंत असणाऱ्या देवाचे स्तवन केले व त्याचा महिमा गायला, कारण त्याचे प्रभुत्व सर्व काळ आहे आणि त्याचे राज्य पिढ्यानपिढ्या राहणार आहे. म्हणजे थोडक्यात नबुकदनेझर राजाच्या मनामध्ये परिवर्तन घडून आलं, संजीवनी घडून आली. म्हणजे थोडक्यात त्याला ज्या सर्व गोष्टीमुळे अहंकार प्राप्त झाला होता त्या सर्व गोष्टी देवाने काढून घेतल्या, सर्वच्या सर्व. त्यातली एकही गोष्ट देवाने ठेवली नाही. बंधू आणि भगिनींनो, जर आपल्यामध्ये मी पण असेल, मग तुम्ही कोणत्याही क्षेत्रामध्ये असा, मग तुम्ही चांगली नोकरी करत असाल म्हणून तुमच्यामध्ये मी पण असेल, मग तुम्ही चांगला पैसा कमवत असाल, तुमची नोकरी जी आहे त्याचा जो पगार आहे तो चांगला असेल म्हणून तुमच्यामध्ये मी पण असेल, तुम्ही दिसायला चांगले असाल, धडधाकट असाल म्हणून तुमच्यामध्ये मी पण असेल, तुमच्या शिक्षणामुळे तुम्हाला मी पण असेल, किंवा तुमच्या समाजामध्ये जी तुमची प्रतिष्ठा आहे, आदर आहे, त्याच्यामुळे तुमच्यामध्ये मी पण असेल. बंधू आणि भगिनींनो, ज्या वेळेस आपण जर म्हणालो मी, माझ्याचमुळे, तर देव त्या सर्व गोष्टी काढून टाकेल आणि देव तुम्हाला सांगेल, मला सांगेल की आपली खरी परिस्थिती काय आहे. बंधू आणि भगिनींनो, तुम्हाला जाणून घ्यायचं आहे की मानवाची परिस्थिती कशी आहे. जो व्यक्ती पापामध्ये आहे त्याची परिस्थिती काय आहे. नबुकदनेझराला 7 वर्ष पाहायचं, त्याच्यामध्ये आपल्याला स्वतःची परिस्थिती कळेल. ही गोष्ट नबुकदनेझराचीच नाही, ही गोष्ट आपली आहे, तुमची आहे आणि माझी आहे. फरक एवढाच आहे की आपल्यावरती अजून ते 7 वर्ष यायचे आहेत, किंवा आपल्यावरती तो काळ जो आहे तो येणार आहे. 7च वर्ष गरजेचे नाहीत, 1 वर्ष पुरेसा असेल आपल्यासाठी, पण तो काळ बहुतेक आलेला नसेल आपल्यावरती. यायच्या अगोदर आपण जर सावध झालो, अहंकार सोडून दिला, आपण कदापि म्हणू शकणार नाही की देवाचं वचन मला इतकं माहित आहे, मी देवाचं वचन मी लोकांना इतकं सांगतो, मी. मग सगळ्यांसमोर देव आपल्याला धडा शिकवेल, सगळ्यांसमोर, आणि तो धडा शिकणं फार अवघड होईल. थोडक्यात आहे तोपर्यंत आपण स्वतःला सावरलं पाहिजे. जी सल्लामसलत दानिएलाने नबुकदनेझराला दिली, तीच सल्लामसलत आपण घेतली पाहिजे. आपण पाप सोडून न्यायनीतीचे आचरण केले पाहिजे. देवाचं वचन म्हणतं, दानिएलचा 4था अध्याय आणि 35वा वचन. पृथ्वीवरील सर्व रहिवासी केवळ क पदार्थ म्हणजे त्यांच्यात काही तशी किंमत नाही,
तो आकाशातील आपल्या सैन्याचे व पृथ्वीवरील रहिवाशींचे इच्छेस येईल ते करतो. म्हणजे देवाला कोणी सांगू शकत नाही की देवा तू असं का केलंस. कोणीही प्रश्न विचारू शकत नाही. देवाने आपल्याला सांगायचं ना आपण करायचं. आपण देवाला सांगू शकत नाही की देवा हे कर ते कर, मी हे सांगतो ते कर, देवा हे ते सांगतो ते कर. आपण देवाला हुकूम करू शकत नाही. जरी प्रार्थनेमध्ये आपण त्याच्याकडे काही गोष्टी मागत असेल तर त्या हुकुमावरून नाही, आज्ञेवरून नाही, आपण विनंतीच्या रूपामध्ये आपण त्याच्यासमोर ठेवलं पाहिजे. आपली जर लायकी आपल्याला पाहायची असेल, जर आपल्याला वाटतं आपली पात्रता काय आहे, तर 7 वर्ष जर आपण नबुकदनेस्सराला पाहिलं तर तीच आपली पात्रता, तीच आपली लायकी आहे. या ठिकाणी देवाचं वचन म्हणतं, पुढे वाचूया. दानिएलचा 4 अध्याय 35 वचन. पृथ्वीवरील सर्व रहिवासी केवळ क पदार्थ होत, तो आकाशातील आपल्या सैन्याचे व पृथ्वीवरील रहिवाशांचे इच्छेस येईल ते करतो. तू असे का करतोस असे त्याचा हात धरून कोणाच्याने त्याला म्हणवत नाही. कोणीही त्याला प्रश्न विचारू शकत नाही. दानिएलचा 4 अध्याय 36 वचन. त्याच वेळी माझी बुद्धी मला परत आली. माझ्या राज्याच्या वैभवास्तव माझा प्रताप व तेज ही मला पुन्हा प्राप्त झाली. माझे मंत्री व माझे सरदार माझ्या भेटीस आले. 7 वर्षानंतर त्याचे मंत्रिमंडळ मधले जे लोक आहेत, त्याचे जे मंत्री आहेत, त्याचे जे सरदार आहेत, ते त्याच्या भेटीस गेले. आता मला माहित नाही की इतिहासामध्ये, जगिक इतिहासामध्ये ह्या 7 वर्षाविषयी काय लिहिलेलं आहे. बहुतेक ते म्हणाले असतील, म्हणजे इतिहासामध्ये लिहिलं असेल की नबुकदनेस्सर राजा आजारी होता, असं लिहिलं असेल जगिक इतिहासामध्ये. पण आपल्याला खरी परिस्थिती कळते नाही का. तो आजारी होता पण तो बरा झाला. तो आजारी शारीरिकरित्या फक्त नव्हता, शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक. आणि त्यानं काय खाल्लं? गवत खाल्लं. गवत खाल्ल्याने त्याला ज्ञानबुद्धी प्राप्त झाली. म्हणजे थोडक्यात मला तुम्हाला सांगू द्या की शाकाहार भोजन जे आहे ते आपल्यासाठी फार गरजेचं आहे. मी गवत म्हणत नाही, पण शाकाहारी भोजन जे देवानं आपल्याला दिलेलं आहे. बुद्धी आपली तल्लख राहील आणि आपण देवासारखे विचार करायला सुरुवात करू. या ठिकाणी देवाचं वचन म्हणतं, दानिएल 4:36 मध्ये शेवटचं वाक्य. मी आपल्या राज्यात स्थापित झालो व मला अत्यंत मोठी थोरवी प्राप्त झाली. म्हणजे ज्या गोष्टी नबुकदनेस्सर राजाच्या अहंकारामुळे काढून घेण्यात आल्या, अहंकार गेल्यानंतर त्या गोष्टी त्याला परत देण्यात आल्या. म्हणजे कळालं का ह्या ठिकाणी की देव आपल्याला काही काही गोष्टी का देत नाही? कारण की देवाला वाटतं की त्या गोष्टी आपल्या आध्यात्मिक जीवनासाठी सुरक्षित नाहीत, त्याच्याद्वारे आपल्यामध्ये अहंकार येईल, म्हणून त्या गोष्टी देव तो आपल्याला देत नाही. प्रियजन हो, दानिएलचा 4 अध्याय आणि 37 वचन. आता मी नबुकदनेस्सर स्वर्गीय राज्याचे स्तवन करतो, त्याचा जय जयकार करतो व त्याचा महिमा वर्णन करतो, कारण त्याची सर्व कृत्य सत्य आहेत, त्याचे सर्व मार्ग न्याय आहेत. जे अभिमानी चालतात त्याला नीचच्या अवस्थेत लोटता येते. म्हणजे थोडक्यात या ठिकाणी देवाचं वचन म्हणतं की देवाला एखाद्याला कमी कसं करायचं हे चांगलं माहित आहे. म्हणजे त्याच्यातून अहंकार कसा काढून घेऊन त्याला नम्र कसं करायचं हे देवाला चांगलं माहित आहे. बंधू आणि भगिनींनो, जर तुम्ही दानिएलचा 4 अध्याय जर वाचला तर ही नबुकदनेस्सराची साक्ष देवाने मुद्दाम ह्या ठिकाणी लिहिलेला आहे, जेणेकरून तुम्ही आणि मी देवाच्या भविष्यवाणीचा अभ्यास करत असताना, ज्ञान प्राप्त करत असताना, त्याच्यानुसार चालत असताना आपल्यामध्ये कधीही गर्व येऊ नये की मला हे पुस्तक माहित आहे, मला ते पुस्तक माहित आहे, मला एवढं ज्ञान माहित आहे, मला तेवढं ज्ञान माहित आहे, मी देवाची सेवा एवढी केली आहे, किंवा मी जगासाठी एवढं काय करत आहे, मी एवढ्या मोठ्या ठिकाणी कामाला आहे, मी एवढा पगार मिळवतो. कोणताही अभिमान आपल्यामध्ये, अहंकार येता कामा नये. ज्यावेळेस लोक आपल्याला सांगतील, ज्यावेळेस परिस्थिती आपल्यावरती ओढावते, ज्यावेळेस पवित्र आपला आत्मा आपल्याला सांगतो, त्यावेळेस कृपा करून आपण लगेच ते ऐकूया आणि त्याचा आत्मसात करून त्याचं आचरण करूया. नाहीतर उघडपणे ज्यावेळेस देव आपल्याला धडा शिकवेल त्यावेळेस आपल्याला ते सहन होणार नाही.
बंधू आणि भगिनींनो, या ठिकाणी आपण हे शिकत आहोत की कोणताही व्यक्ती असू दे जगामध्ये, तो व्यक्ती देवाच्या पासून दूर जाऊ शकत नाही. म्हणजे थोडक्यात देवाने त्याला सार्वकालिक जीवन देण्याची सर्व तयारी दाखवलेली आहे. त्या व्यक्तीनं फक्त होय म्हटलं पाहिजे आणि देवाने सांगितलेल्या मार्गावरती चाललं पाहिजे. जर हा विधर्मी राजा, एवढा अहंकारी राजा, जर त्याचा पश्चाताप होऊ शकतो, तो प्रायश्चित करू शकतो, ख्रिस्तासारखं होऊ शकतो, तर ह्या जगातला प्रत्येक व्यक्ती ख्रिस्तासारखं होऊ शकतो. हे आपण 4थ्या अध्यायामधून शिकायचं. म्हणून आपण कोणत्याही धर्माच्या विरोधात नाही. सर्व धर्मातील लोक, सर्व राष्ट्रातील लोक, निरनिराळ्या भाषा बोलणारे लोक, सर्वांसाठी सार्वकालिक जीवन आहे. आणि म्हणून देव म्हणतो, तुम्ही माझ्याकडे या. प्रियजन हो, बंधू आणि भगिनींनो, मला तुम्हाला आज हेच सांगायचं आहे की सार्वकालिक जीवन कोणासाठीही देव देण्यास तयार आहे. आपण काय करूया, त्याच्याकडे येऊया लीन नम्र अंतकरणाने. जर आपण त्याचा स्वीकार केला तर नबुकदनेस्सरासारखं आपण देखील पश्चाताप करूया आणि सार्वकालिक जीवनाची वाटचाल करूया. बंधू आणि भगिनींनो, माझा असा पूर्ण विश्वास आहे की जसं आपण नबुकदनेस्सराविषयी ऐकलेलं आहे, वाचलेलं आहे, त्या अर्थी नबुकदनेस्सर राजा स्वर्गाच्या राज्यात असेल. माझ्या माहितीनुसार जसं आपण दानिएल ह्या 4थ्या अध्यायामध्ये वाचत आहोत, त्याचं परिवर्तन झालं. आणि ज्यावेळेस तुम्ही आणि मी स्वर्गाच्या राज्यात जाऊ, त्यावेळेस त्याची साक्ष पुन्हा एक वार आपण त्याच्या तोंडातून पुन्हा एक वार आपण ऐकणार आहोत. आणि माझी इच्छा आहे की आपण देखील प्रायश्चित करूया आणि सार्वकालिक जीवनाची वाटचाल करूया. परमेश्वर आपणा सर्वांस आशीर्वाद देवो. आपण प्रार्थना करूया. स्वर्गातील जिवंत परमेश्वर देवा, उपकार मानतो या साक्षीबद्दल. मागत आहोत परमेश्वरा की आमच्या आयुष्यामध्ये देखील आम्ही तुझ्या मदतीने संजीवनी घडून आणावी. आणि परमेश्वरा, विशेष करून जर लोक आम्हाला एखादी गोष्ट सुधारण्यासाठी, बदल करण्यासाठी सांगत असतील, पवित्र आत्मा जर आम्हाला एखादी गोष्ट सांगत असेल, वचनाद्वारे आम्ही एखादी गोष्ट ऐकली असेल, वाचली असेल, किंवा परिस्थिती जी आमच्यावरती येते त्याच्याद्वारे तू आम्हाला सांगू इच्छितोस, तर आम्ही लीन नम्र अंतकरणाने सर्व गोष्टी आचरणात आणून तुझ्या इच्छेनुसार देवा सार्वकालिक जीवनाची वाटचाल करावी असं होते. आम्हा सर्वांना तो तारण दे. इथून पुढची वेळ आमचं सर्वस्व तुझ्या हाती सोपून देऊन नम्र विनंती येशूच्या नावात मागतो, म्हणून तो ऐक. आमेन.